जो फॉर्म भरून दिला त्या फॉर्ममध्ये सर्वांची माहिती लिहिली की काम संपलं. तेच ते काम करून त्या टीमला कंटाळा आला. काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट करावी म्हणून एकाने काय केलं, एक प्रश्न सर्व त्यांची फॉर्मॅलिटी बाकीचे प्रश्न आटोपले त्यांना विचारलं. पण एक पर्सनल प्रश्न आहे, इच्छा असेल तयारी असेल तर उत्तर द्या, जबरदस्ती नाही. हा काय आमच्या या क्वेश्चनरचा भाग नाहीये. सगळ्यात चांगला चहा कोणता? चहा. आता स्वाभाविक आहे, प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळं उत्तर दिलं. जसं आता तुम्हाला या क्षणी 1000 लोकांना 250 लोकांना 250 वेगवेगळी उत्तरं सुचली असतील. त्या सर्वांना अगदी त्यानं सांगितलं ओके ओके थँक्यू. एक आणखीन थोडा प्रश्न आहे की एका माणसाने सर्वात चहाची आम्हाला व्याख्या लिहून दिली आहे. तुमचं उत्तर नक्की बरोबर आहे, कारण ते तुमचं उत्तर आहे आणि नक्की नंबर 1 आहे. मग आता तुमचं उत्तर आणि आम्हाला एका सज्जन माणसाने एक लिहून दिलं आहे हे उत्तर, याच्यापैकी तुम्ही कशाला पहिला नंबर द्याल? तर जास्तीत जास्त लोकांनी मागावून दाखवलेल्या कागदावर लिहिलेला म्हटलं नाही हा पहिला नंबर आहे. काय उत्तर असेल ते? हा काही कुठं प्रश्न नाहीये. आणि जे आम्हाला वाटतं तेच तुम्हाला पटलं पाहिजे असंही नाहीये. ही प्रक्रिया आहे, विचार करण्याची प्रक्रिया आहे, नाही का? चहा घरांघर बनतो, अनेक चहाच्या टपरीवर हॉटेलात बनतो, तरी काही विशिष्ट चहाला आपण बेस्ट चहा म्हणतो. त्यावेळेची आपली मानसिकता तसं परमिट करते. म्हणून आयुष्यभर तुम्हाला तोच चहा बेस्ट वाटेल कशावरून, नाही का? ज्या लिखित उत्तराला जास्तीत जास्त लोकांनी मागावून पहिला नंबर दिला ते शब्द असे होते, जेव्हा आपल्याला चहाची इच्छा किंवा गरज आहे आणि कोणी फुकट चहा पाजतो. आता हे उत्तर कर्मणूक करण्याकरता पण उत्तम असेल, विचार करायला पण उत्तम असेल, म्हणून नेहमी करता उत्तम असेल का? नाही. आता आपण ज्या स्ट्रॅटामध्ये वापरतो, ज्या स्तरामध्ये वापरतो, आपल्या आजूबाजूचा समाज, आपले मित्रमंडळ, शेजारी, नातेवाईक, यांच्या आवडीनिवडी आपल्याला थोड्याफार माहीत असतात किंवा फारच थोड्या माहीत असतात. पण ज्या काही फारच थोड्या किंवा थोड्याफार माहिती आहेत आपण त्याला अनुसरून वागतो. म्हणून आपल्या वागण्यामध्ये बदल कसा करावा हा संस्कार आपोआप घडत जातो. की जसं म्हातारी माणसं आहे, वयस्कर माणसं असली तर त्यांच्यासमोर आपण आचकट विचकट बोलत नाही. त्या मनाने आपल्या वयस्क बरोबरीची असली तर आपण पुष्कळसे कमरेखालचे जोक पण करतो, कानातल्या कानात का होईना, कारण हा पण एक संस्कारच आहे ना. कोणत्या परिस्थितीमध्ये काय परमिसिबल आहे, कोणत्या परिस्थितीत काय करावं, काय करू नये, हे काय दरवेळेला असं पाढ्यांसारखं शिकवलं जातं का? नाही. पण हे करत असताना आपण स्वतःमध्ये काय विकास घडवला, स्वतःमध्ये काय उन्नती घडवली का, हे कुठेतरी आपल्याला कळत असतं. मग त्याच्याबद्दल आपण कधी डायरीमध्ये 2 ओळी तरी लिहिली आहेत का? MPSC UPSC किंवा अमुक एक टर्निंग पॉईंट, बँकेत नोकरी करणं, LICत नोकरी करणं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्टाफ सिलेक्शन बोर्डाची परीक्षा देणं हा एक टर्निंग पॉईंट आहे. पण असे टर्निंग पॉईंट रोज असतात आपल्या होती रोज. आपण ते शोधतो का? करिअर कुठे आहे? करिअर सगळ्या ठिकाणी आहे. बोलता येणं करिअर आहे, मोबाईल दुरुस्त करता येणं करिअर आहे. ट्यूबलाईटची नेमकी कोणती बाजू कमकुवत आहे की ज्यामुळे त्यातनं उजेड मिळत नाही, त्यातला चोक खराब आहे का, स्टार्टर खराब आहे का, कनेक्शन खराब आहे की त्याचा कान सैल झाला आहे, हे पण एक स्किल आहे ना, ते पण एक करिअर आहे. आपण सिनेमामध्ये, TV सिरियलमध्ये अनेकांची नामांकनं पाहतो, टायटल असतात, टायटल सबटायटल, ती सगळी करिअरच आहेत. पण त्या प्रत्येक करिअर करता वेगवेगळे ट्रेनिंग मिळतं का? ज्याच्यातनं पैसा मिळतो ते ट्रेनिंग फार मोजके ठिकाणी मिळतं. मग त्या मनाने आपला हा जो फोकस आहे, ज्यासाठी आपण मुद्दाम आलो आहोत, MPSC UPSC सारख्या परीक्षांना आजही मुंबई सारख्या मोठ्या शहरात फारसं कोणाला अप्रूप वाटत नाही. एकीकडे दरवर्षी तो नेहमी पाढा गायला जातो की महाराष्ट्राचा टक्का MPSC UPSC कमी का? मराठी माणसं 15 वर्षाच्या महाराष्ट्रातल्या वास्तव्याचा दाखला देऊन इथल्या आमच्या नोकरीवर गदा आणतायत. ज्या कारणाकरता अनेक पॉलिटिकल पार्टीज सतत ही आपली पोळी भाजून घेण्याकरता म्हणत आले की परप्रांतीयांनी आमच्यावरती आघात केला, परप्रांतीयांनी आमचे काय उद्योगधंदे उचलून नेले, आमच्या नोकऱ्यांवर गदा आणली. अरे मग त्यावेळेला जी कोणी मराठी माणसं होती त्यांचे काय हात बांधून ठेवले होते का तो धंदा करायला? आजही जागोजाग पहा, मजूर महाराष्ट्राच्या बाहेरचे काय मिळतात? महाराष्ट्राच्या माणसाला मजुरी करायला आवडत नाही.
मी स्वतः शेतकरी आहे. दरवर्षी आम्हाला शेतमजुराला आम्ही जेवढे कमावतो त्याच्यापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात एका मजुरामागे. आज कमीत कमी 64,000 रुपये वर्षाचे मी मोजतो एका मजुरामागे. माझं पेन्शन तेवढं नाही आहे, पण मी मजुराला देणं भाग पडतो, कारण सरकारने कायदे करून ठेवलेत ना. मिनिमम वेजेस ऍक्ट. ग्रामीण भागामध्ये 140 रुपयापेक्षा कमी मजुरी एका दिवसाची. मग त्यांनी 4 तास काम केलं तरी दिवस झाला. हे पण एक करिअर आहे ना. मग मजुरी करायची का? 140 रुपये रोज गॅरंटेड मिळेल, 4 तास काम करा. आणि आता तर काय आधार कार्ड दाखवलं की डायरेक्टली तुमच्या खात्यात बँकेतच पैसे जमा होतील. म्हणजे मध्ये मुकावल्यामध्ये खाल्ले पण ऑर्डर करायला नको. ते पण एक करिअर आहे. त्याला काय ग्लॅमर आहे का? प्लंबर हे पण करिअर आहे. हजामत करणं हे पण करिअर आहे. कात्रीला धाड लावलं हे पण करिअर आहे. त्याला ग्लॅमर आहे? नाही. मग आम्ही MPSC UPSCचं नाव का घेतो? त्याला ग्लॅमर आहे. केवळ सरकारी पैशाने खूप काही चेंज करायला मिळते म्हणून नव्हे, ती एक राष्ट्रसेवा आहे. ती अनेकांचं आयुष्य उजळून टाकणारी, अनेकांना चांगली दिशा दाखवणारी, मार्ग चुकलेल्यांना चांगल्या वठणीवर आणणारी अशी मोठी सेवा आहे. म्हणून MPSC UPSC महत्व आहे. मग याचं करिअर कुठून सुरुवात करायची? जसं सगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी म्हटलंय, अगदी स्वामी दयानंद सरस्वती वगैरे पासून रुसो, फ्रोबेल, मॉन्टेसरी, अनेक शिक्षण तज्ज्ञांनी जे जे म्हटलंय त्या सगळ्याचं सार हे आहे. जसा माणूस आईच्या पोटात पहिल्यांदा गर्भ जन्माला येतो, पोटाच्या बाहेर येण्याच्या आधीच गर्भ तयार होत असतो, तिथून जसं शिक्षण सुरू होतं, तसं जसं जसं आपल्याला कळायला लागलं ही माझी गरज आहे, तिथून करिअर सुरू होतं. करिअर कुठून सुरू होतं? जेव्हा तुम्हाला कळतं मला भूक लागली आहे. भूक ही तुमची गरज आहे. भूक ही जागतिक सर्व सजीवांची गरज आहे. हंगर इज अ बेसिक रिक्वायरमेंट. मग त्या हंगरचे म्हणजे भुकेचे अनेक आपण प्रकार पाडले, शारीरिक, मानसिक, सामाजिक वगैरे वगैरे वगैरे. मग शारीरिक गरजांमध्ये आपण प्रामुख्याने अन्न, वस्त्र, निवारा असा भाग पाहिला. मग त्या पाठोपाठ फक्त शरीराचं रक्षण झालं, खायला प्यायला मिळालं, उन्हापासून रक्षण झालं, तेवढंसं पुरं नाही. मग लक्षात आलं शिक्षण. मग त्या पाठोपाठ महत्वाची आयुष्यातले टर्निंग पॉईंट कोणते आहेत? शिक्षण, न्याय आणि आरोग्य. दुर्दैवाने आज आपल्या समाजात अजूनही या तिन्हीबद्दल प्रचंड उदासीनता आहे. जी कारण खूप काही आहेत. मुख्यतः कारण आपण आहोत. मला कसं शिक्षण घ्यायला हवं याचं मला स्वातंत्र्य नाही. कारण काय? चांगल्या शिक्षणाची मला अजून व्याख्याच ठरवता आली नाही. मी आपला शोधतोय, इथे चांगलं शिकायला मिळेल का, तिथे चांगलं शिकायला मिळेल का. जगभरातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये अजूनही भारताच्या 8 IITs पैकी 3च IITचा नंबर पहिल्या 500 युनिव्हर्सिटीजमध्ये लागतो. जगभरातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीजल्या टॉप 500 मध्ये भारतातल्या IITsना फक्त 3च त्यांना नाव मिळालेलं आहे. आता IIM पण यायला लागले त्यामध्ये. मग असं का व्हावं की अख्ख्या जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये जवळजवळ 1/5 लोकसंख्या भारताची आहे, चीन आणि भारत. उरलेला जग हे आपल्या दोनच्या तुलनेत, चीन आणि भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत यक्कश्चित आहे, नाही का. एकट्या चीनची लोकसंख्या 138 कोटी आहे. भारताची 11 मधल्या प्रमाणे 123 कोटी होती, है ना. त्यातल्या नुसत्या मुंबई इलाख्यामध्ये, मुंबई म्हणजे त्यामध्ये ठाण्याचा काही भाग आला, मुंबईच्या आपल्या ठाण्यातल्या काही भाग त्याला मुंबईचा पण एक्सटेंडेड सबर्ब म्हणतो. इथे अख्ख्या भारताची 1% लोकसंख्या नक्की आहे, कदाचित 1.25% असेल. आणि असं असून मुंबईसारख्या ठिकाणाहून IAS कडे, MPSC कडे फार कमी लोकांचं लक्ष जातं. कारण काय? या महानगरीमध्ये भिकाऱ्याला सुद्धा 1000 रुपये रोज सहज मिळतात. नुसते हात पसरून बसा, 1000 रुपये रोज मिळतात. त्यांनी ते करिअर निवडलंय ना. साधे 10वी 12वी झालेले कुठेतरी कंपन्यांमध्ये लागतात, 12,000 15,000 मिळतात. त्यांना ग्रॅज्युएट होण्याची गरज वाटत नाही. ग्रॅज्युएट झालेले शोधतोय नोकरी, अमुक परीक्षा दिली, तमुक परीक्षा दिली, कोणातरी वशिला नोकरी लागली का, मिळाली बाबा एकदा नोकरी, आता पुढे काही तकलीफ नको, एकदा नोकरी मिळाली बस, लग्न करून मोकळे झाले. म्हणजे करिअर नावाचा विचार करायला आम्हाला स्वातंत्र्य कमी आहे, मुभा कमी आहे. वाटा खूप आहेत उपलब्ध, पण ते वाचायचं कष्ट कोण घेणार? वाचा. वाचल्यावर विचार करा, याच्यापेक्षा अधिक चांगलं का वाचायला मिळेल. वाचल्यावर विचार करा, जे मला आवडलं ते यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने मी कसं लिहू शकेन. वाचल्यानंतर लिहिता पण आलं पाहिजे. तुम्ही लिहिलेलं लेखन कोणी वाचणार नाही, विकत घेणार नाही, कोणी छापणार नाहीये, तुम्हीच वाचणार आहात.
कारण त्याच्यानंतर तुम्हाला अधिक चांगलं वाचायला काय मिळावं याचं फीडिंग तुम्ही देणार आहात. आणि ह्या गोष्टी रोज करायला पाहिजे, कन्सिस्टंटली, रेग्युलरली, विथ प्रॉपर डिसिप्लिन. करिअर ओरिएंटेशन करता धोधो इतकी पुस्तकं उपलब्ध आहेत, इतकी मॅगझिन्स उपलब्ध आहेत की त्याची मीच काय मुद्दाम नावा घ्यायची गरज नाही, पण बहुतेकांना कल्पना असेल. कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू, बँकेच्या मध्ये जायचं असेल तर बँकिंग सर्व्हिस क्रॉनिकल, धनकर पब्लिकेशन, डझनाने काय शेकड्यांनी पब्लिकेशन्स आहेत. इतकी पुस्तकं उपलब्ध आहे की कुठलं एक पुस्तक आधी आत्मसात करा, कोणतं एक पुस्तक घ्या, भले परीक्षा वाचायची सुद्धा बसेल. जसं आता स्टेट बँकेच्या 1500 प्रोबेशन ऑफिसरच्या जागांची जाहिरात आलेली आहे. 17 फेब्रुवारी लास्ट डेट आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं ते एलिजिबल आहेत, पण ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं नाही त्यांनी आतापासून अभ्यास करायला काय कोणी हात बांधले आहेत का? तुम्ही ग्रॅज्युएट व्हाल तेव्हा एलिजिबल व्हाल तेव्हा अप्लाय करा. अभ्यास आतापासून करायला काय बिघडलं? तुमचा रेग्युलर अभ्यास बाजूला न ठेवता, तुमच्या रेग्युलर रुटीनला कुठेही खंड पडू न देता, रोज 1 तास आपलं करिअर घडवण्याच्या दृष्टीने आपण काय करू शकतो याचा शोध घेतला. त्या संदर्भातले जी कोणते अवेलेबल मटेरियल आहे ते वाचलं, कधीही वाया जाणार नाही. आम्ही वेगवेगळ्या एजन्सीशी वतीने काम करतो. जसं महाराष्ट्र सरकारची मुंबई व्हीटीच्या कॉर्पोरेशनच्या समोर आझाद मैदान कोपऱ्यावरती जी संस्था आहे, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्सेस, त्यांच्या वतीने MPSC आणि UPSCच्या परीक्षांचे वर्ग. काही खाजगी एजन्सी जसं हर्षवर्धनी मॅडमने सांगितलं, नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग सारख्या अनेक क्लासेस आहेत, त्यांच्या वतीने आम्ही जातो. त्या सगळ्या ठिकाणी आम्हाला एक अनुभव येतो की मुलांना खूप काय माहीत असतं, पण नेमकं जेव्हा जे विचारलं जातं ते म्हणतात त्यातलं काही माहीत नाही. त्यांना म्हणायचं असतं मला काय आठवत नाही, आणि काय म्हणून जातात मला माहीत नाही. आता या संदर्भात तुम्ही स्वतःची काही परीक्षा पाहणार आहात. मी प्रश्न तुम्हाला विचारत नाही, अशी कल्पना करा की मी जे प्रश्न इथे मांडणार आहे आणि तोंडी ऐकवणार आहे ते प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले आहेत. प्रश्न कोणाचे आहेत हा महत्वाचा मुद्दा नाही आहे. जरा नीट बघा, कदाचित सर्वांना फळ्यावरचं नीट दिसेल तसं नाही आहे, पण त्यातल्या त्यात आपण प्रयत्न करूया. हा, जरा आमचा उजेड कमी पडतो फळ्यावर. हा, व्हेरी गुड. मी तुमच्या समोर काही आकार काढतो आहे. हा एक त्रिकोण काढलाय. या त्रिकोणातली कोणती तरी प्रत्येक रेषेतली एक एक बिंदू घेऊन जोडून नवीन आकृती तयार केली आहे. हा पण एक त्रिकोण झालाय. असंच आणखीन 3दा केलाय. तुम्ही आपल्या मनाने ही कल्पना करू शका, कोणत्याही आकाराचा कसाही त्रिकोण काढा, तो समभुज, समद्विभुज, विशाल कोण काय असेल तो असेल. त्यातल्या प्रत्येक रेषेतला कुठला तरी एक बिंदू घ्या, तो एकमेकांना जोडा, पुन्हा एक त्रिकोण होईल. पुन्हा असंच करा. असं करून मी एकूण त्रिकोण काढण्याची प्रक्रिया 1दा, 2दा, 3दा आणि 4दा केली आहे. आता सर्वच लहान आणि मोठे म्हणून किती त्रिकोण आहेत? बरोबर आहे. ज्यांनी ही ऑलरेडी अशी विचार प्रक्रिया केली आहे त्यांना पटकन 13 उत्तर देता आलं. आता याचं सूत्र तुम्ही पटकन कोणाला तरी सांगू पण शकाल. ज्यांना 13 उत्तर पटकन काढता आलं त्यांना त्याचं उत्तर पण माहित असेल. काय विचार केला म्हणून तुम्हाला पटकन 13 ही मोजदाद करता आली, आणि 13 हीच फक्त बरोबर का असेल? बरोबर, 12 नाही 13. ज्यांना 13 हे उत्तर पटत नसेल, पहिला एक त्रिकोण काढला त्यावेळेला एकच त्रिकोण होता. त्यानंतर 3 बिंदू घेतल्याने 4 वाढले, म्हणजे 1 अधिक 4. त्यानंतर पुन्हा असंच केलं, पुन्हा अधिक 4. त्यानंतर पुन्हा केलं अधिक 4. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही आत किंवा बाहेर किती त्रिकोण काढले तरी मूळ त्रिकोणामध्ये अधिक 4 अधिक 4 अधिक 4 वाढत जातं. ही प्रोसेस कळली. आता याचे शिकवण्यासारखं काय आहे? समजा काही जणांना 13 उत्तर नाही पटलं, त्यांना वेळ लागला. आपल्या मनाने आकृत्या काढा, दुसऱ्यांनी काढलेल्या मोजा. मग आता नुसतं त्रिकोणाशी थांबू नका. आता वेगळा प्रश्न. तुम्हाला समान लांबीच्या 6 काड्या दिल्या आहेत. 6 स्टिक्स ऑफ इक्वल लेंथ. समान लांबीच्या 6 काड्या दिल्या आहेत.
या सहाही काड्यांचा उपयोग करायचा आहे. कोणतीही काडी सस्पेंडेड ठेवायची नाहीये, कोणतीही काडी तोडायची नाहीये. सहाही काड्यांचा पूर्ण उपयोग करायचा आहे. असा आकार तयार करा की ज्याच्याकडे पाहिलं तरी, कुठूनही पाहिलं तरी 4 समभुज त्रिकोण दिसतील. मला लगेच उत्तर नको आहे. हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला असं समजा, उत्तर माहीत असेल तर सांगायला हरकत नाहीये. त्या आकाराला काय म्हणाल हा माझा प्रश्न आहे. आय रिपीट माय क्वेश्चन इन इंग्लिश अँड मराठी बोथ, so that everybody should understand what exactly you are having concept formation in your mind. एखादी गोष्ट समजली असं आपण जेव्हा समजतो तेव्हा ती खरंच समजली आहे की नाही हे स्वतः तपासून पाहणं आवश्यक असतं. केवळ कोणाच्या तरी सर्टिफिकेटवरती आपल्याला ज्ञान मिळत नाही. आय रिपीट द क्वेश्चन. यू आर गिवन 6 sticks of equal length and you are supposed to assemble them in such a way so that it will allow to you 4 equilateral triangles only. समान लांबीच्या एकसारख्या दिसणाऱ्या 6 काड्या आहेत. 6 काड्यांचा उपयोग करा. तो कोणता आकार असेल जेणेकरून या 6 काड्या एकत्र रचल्यानंतर फक्त 4च समभुज त्रिकोण दिसतील. बोला, तुमच्यापैकी कोणाला काय सांगायचंय? सॉरी, नाही. उत्तर केव्हा तरी सांगावंच लागणार आहे. बोला. समभुज चतुष्कोण. चतुष्कोण अपेक्षित नाहीये. 4 समभुज त्रिकोण दिसतील. त्याला नाही. बहुतेक लोक, मलाही हेच वाटलं होतं. अनेक लोकांची ही समजूत असते की हा चौरस काढला. जवळजवळ 90% लोक हे चुकीचं उत्तर ताबडतोब देतात. कारण काय, मुळात ना हे 4 समभुज त्रिकोण आहेत का? कुठल्याही परिस्थितीत हा जो चौरस असेल तर चौरसाच्या कोणत्या बाजूची लांबी आणि कर्णाची लांबी एकसारखी असेल का? मग तुम्ही का चुकलात हा मुद्दा नाहीये. बरोबर तर तुम्ही शोधायचं. असे तुम्हाला प्रश्न पडतात का? ज्या कोणत्या वर्तमानपत्र, मॅगझिन, टेक्स्टबुक किंवा सपोर्टिंग अशा कॉम्पिटेटिव्ह परीक्षांच्या याच्यामध्ये असे प्रश्न असतात ज्याला पझल्स म्हणतात, ती पझल्स सोडवायच्या मागे लागा. सुदैवाने सध्या जवळजवळ सगळ्या वर्तमानपत्रात विद्यार्थ्यांच्या निमित्ताने किंवा करिअर ओरिएंटेशनच्या निमित्ताने धो माहिती येत असते. अगदी नायगाराचा तसा पाण्याचा धबधबा वाहत असतो ना, एवढे प्रश्नावली रोज येत असतात, जवळजवळ फुकट. तुम्ही किती पैसा खर्च करायचे म्हणण्यापेक्षा जे वाचायला मिळतं ते इथे शिरलं का, ते तुम्हाला रिप्रोड्यूस करता येतं का, याचं नाव करिअर ओरिएंटेशनची सुरुवात आहे. तुम्ही कोणती परीक्षा देणार आहात, किती वेळ देणार आहात मला माहित नाहीये. कदाचित तुम्ही पण अजून ठरवलं नसेल. पण जी कोणती परीक्षा द्यायची ती नंबर 1 साठी कशी देता येईल याची आतापासून तयारी करावी लागते. आपण नंबर 1 येऊ किंवा येणार नाही. माझ्या सुदैवाने माझ्या दोन्ही मुलांना मी एकही दिवस शिकवलं नाही. माझी पत्नी पण शिक्षिका आहे, ती पण मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. मी माझ्या वयाच्या 19व्या वर्षी मास्टर झाल्यावर 3ऱ्या वर्षी डीएड कॉलेजचा प्रिन्सिपॉल होतो. वयाच्या 22व्या वर्षी मी डीएड कॉलेजचा प्रिन्सिपॉल होतो. त्यानंतर मी बीएड कॉलेजला शिकवायला होतो. जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमध्ये 77 ते 79 पार्ट टाइम लेक्चरर होतो. कॉन्ट्रॅक्ट बेसिस असायचं. नंतर रेग्युलर सामान्य शिक्षक राहिलो. प्रामुख्याने NTS आणखीन कॉम्पिटेटिव्ह परीक्षांची तयारी करण्याकरता लोकांना काय काय द्यावं आजही मला अभिमानाने सांगायला आनंद वाटतो. त्याच्यात काही फार स्वतःची पाठ थोपटून घ्यावी असं फार मोठं काम नाही आहे, किरकोळ काम आहे. पूर्वी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगच्या वतीने MPSCच्या परीक्षा पण घेतल्या यायच्या, तेव्हा त्यांचं सगळं स्टडी मटेरियल मी स्वतः एडिट करून दिलं. आता काही वेगळ्या टेक्निकल कारणाकरता MPSCचे वर्ग NSB घेत नाही. पण 20 वर्षापासून जे जे अभ्यासक्रम जसे बदललेत, पाठ्यपुस्तकं बदललीत, परीक्षा पद्धतीत बदल झाला. आता बँकांच्या परीक्षा ऑनलाईन झाल्यात, त्यामुळे आता प्रिंट मीडियाला महत्त्व कमी अशातला भाग नाही, पण त्याच्यावर ते विसंबून नाही राहता येणार. शेवटी माहिती घेताना प्रिंट मीडियाच्या माहितीला संपूर्ण पर्याय अजून मिळू शकत नाही. जरी ऑनलाईन अनेक माहिती मिळते तरी किती लोकांना खरोखर ऑनलाईन बसायला सवड आहे. तिथे बसल्यानंतर डोळ्यावर ताण किती पडतो, पाठीच्या कण्यावर ताण किती पडतो. अगदी अशी आपण कल्पना करू
की प्रत्येकाला कुठल्या ना कुठला आकाश टॅबलेट म्हणा, PC म्हणा असा मिळाला की ज्याच्यातनं या करिअर ओरिएंटेशनच्या दृष्टीने, कॉम्पिटेटिव्ह परीक्षांच्या दृष्टीने जे जे पाहिजे ते सगळं उपलब्ध आहे. खरोखर तुम्ही त्याच्याशी 2 तास बसल्यानंतर तुमच्या शरीराची आणि मनाची स्थिती काय होते? प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत, तोटे आहेत. आणि एक गोष्ट पक्की आहे, तुम्हा यंग फोर्सचं मला वारंवार कौतुक करावं लागेल की तुम्ही संधी द्यावी याकरता आम्ही वाट पाहू. त्याचं मूळ कारण, ज्याला जनरेशन गॅप म्हणतात, ती 1000 वर्षापूर्वी पण होती. त्या जनरेशन गॅपचं काही फार अवडंबर करायची गरज नाही आहे. किंवा 40 वर्षाच्या माणसाला आणि 20 वर्षाच्या माणसाला वेगवेगळं वाटतं, बापलेकांमध्ये भांडणं होतात, किंवा घराबाहेर जाऊ का, सिनेमा पाहायला नाही जायचं, नाटकाला नाही जायचं, मग कुठे जायचं, मग साईट सिंगला नाही जायचं तर कुठे जायचं, घराघरात वाद होतात. याला जनरेशन गॅप म्हणण्याची काही गरज नाही आहे. प्रत्येकजण त्या फेजमधून कधी ना कधी गेला असतो. पण तुमचं कौतुक एवढ्याकरता मला करावं असं वाटतं किंवा करावं लागणार आहे की आजच्या यंग फोर्सला, आज जी साधारणतः 15 ते 25 या वयोगटातली मंडळी आहे, यांना येणाऱ्या काळामध्ये प्रचंड चॅलेंजेस स्वीकारावे लागणार आहेत. आम्ही जेव्हा 15 वर्षाचे होतो तेव्हा आमच्याकडे टेलिफोन असणं एक भूषण वाटायचं. आपल्याकडे स्वतःची सायकल म्हणजे भूषण वाटायचं. काय म्हणजे त्यावेळेला या माध्यमांना एवढं महत्व होतं, एखाद्याला टायपिंग येतं म्हणजे वा वा फार हुशार म्हटलं जायचं. आता कॉम्प्युटर येत नसेल तर नालायक म्हटलं जातं. काय आता रिक्वायरमेंट किती बदलल्या आहेत बघा ना. आज खरोखर मुलांची असो किंवा मुलींची असो, तुम्हाला कोणत्याही शहरामध्ये काय मॅप वगैरे दिलेला नाहीये. समजा तुम्ही विरारमध्ये पहिल्यांदा आलात, तुम्हाला विरारचा काय नकाशा माहित नाही, फक्त पत्ता दिलेला आहे, अमुक माणसाला अमुक ठिकाणी भेटायला जायचं आहे. पूर्वी 4 लोकांना विचारलं तर माहिती द्यायची, आता विचारायची लाज वाटायची गरज नाही. GPS सिस्टीम दाखवते, चाल मोबाईलवरती काढ GPS, काय पत्ता दिलाय है ना, ग्लोबल पोझिशन सिस्टीम प्रमाणे, 3G प्रमाणे. म्हणजे आता साधनांची उपलब्धी झाल्याचा फायदा एवढा झाला की तुम्ही कोणावरती डिपेंडंट राहायची गरज नाही. यू कॅन बी सेल्फ डिपेंडंट प्रोव्हाइडेड यू हॅव दॅट ॲपरेटस, प्रोव्हाइडेड यू आर एबल टू ऑपरेट इट, रादर यू डोंट अलाउ टू मिसयूज इट. नाही का? नाही तर मग त्या वेनसडे सिनेमामध्ये जे सुचवलंय तसं होईल. पाहिला असेल ना वेनसडे सिनेमा? काय त्या ठिकाणी त्या नसरुद्दीन शहाने जी भूमिका केली आहे, तो पोलीस कमिशनरला डायरेक्टली सांगतो, साहेब कोणाला भीती दाखवताय तुम्ही? जरा इंटरनेट उघडा, 57 ठिकाणी बॉम्ब कसा तयार करायचा, बाजारात नाही वस्तू किराण्याच्या दुकानात मी तशा मिळतात, तुम्ही कोणाला पकडताय? तसं आपल्या आयुष्याचं व्हायला नको. तुमच्या समोर चॅलेंजेस मोठे आहेत, म्हणून तुमचं कौतुक करावं लागणार आहे. एकीकडे साधनांची उपलब्धी, माध्यमांची उपलब्धी, एकीकडे धडाधडा आणि चॅलेंजेस आणि पुढे येणारे ऑडिटीज. माझ्या मुलांनी मला शिकवलं. 1-2 वेळा जेव्हा त्यांना मी शिकवायचा प्रयत्न केला, त्यांना सांगितलं, बाबा तुम्ही बाकीच्यांना बोर करत असाल तेवढे पुरे, तुम्ही शिकवायची काही गरज नाही, मला समजलंय. कारण खरोखर माझ्यापेक्षा ती हुशार होती आणि त्यांना मी शिकवायची गरज नव्हती. माझा मोठा मुलगा ICWS झाला, CA झाला, UPSCची परीक्षा पण पास झाला, ओरलमध्ये उडला, नाही सिलेक्ट झाला फायनल. तोपर्यंत एजबार झाला होता, ठीक आहे, असतो मॅनेजर पोझिशनला. धाकटा मुलगा NTSच्या परीक्षेला बसला, भारतात नंबर 3 आला. थँक्यू. जसं मग सचिनचं उदाहरण दिलं तसं तुमच्यासाठी मला अशा टाळ्या वाजवायला संधी मिळू दे. मी माझ्या मुलाचं कौतुक सांगत नाही, ते एक सिंबॉलिक उदाहरण आहे. माझ्या मुलाला NTSला भारतात 3रा नंबर आला तेव्हा आम्हाला सर्वांना वाईट वाटलं एका गोष्टीचं. राजस्थानमधल्या ग्रामीण भागातल्या ज्या मुलाला 1ला नंबर मिळाला होता त्याला मुंबई माहीत नव्हती. त्याला भारतातल्या 2 टॉप नॉचर लोकांना सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये आशियातल्या 35 देशातल्या अशा टॉप नॉचर्ससाठी सायन्समधले प्रयोग करण्याची, BSc लेवलला जे प्रयोग करायला मिळतात ते 10वी पास झालेल्या मुलांना, 11वी शिकणाऱ्या मुलांना संधी होती. आम्हाला वाईट त्याचं वाटलं. मला त्या मुलाचं नाव पण कळलं नाही, एवढंच कळलं की राजस्थानमधल्या ग्रामीण भागातला तो मुलगा होता. त्याला मुंबई माहीत नव्हती, त्याला पासपोर्ट माहीत नव्हता, त्याला परदेशी जाणं शक्य नव्हतं. त्याने नाही म्हटलं म्हणून माझ्या मुलाला नंबर मिळाला. काय माझ्या मुलाचं कौतुक म्हणून त्याचा 3रा नंबर सांगत नाहीये. 1ला नंबर मिळून त्या मुलाचा असं योग कसा असतो की जो खरा डिझर्विंग कॅन्डिडेट होता त्याला नाही जायला मिळालं.
कारण काय? उपलब्धी नाही. ग्रामीण भागामध्ये असं टॅलेंट लपलंय. गेल्या 10 वर्षामध्ये शिक्षणामध्ये अनेक प्रयोग केले गेले. चौथीच्या आणि 7वीच्या स्कॉलरशिपला शाळा सगळीच्या सगळी मुलं बसवली. लातूर, कोल्हापूर, सोलापूर या भागातल्या ग्रामीण भागातनं 300 पैकी 300 मार्क मिळणारी 47 मुलं होती गेल्या वर्षी. त्याच्या आधी 20 होती. 300 पैकी 300 मुलांना 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. याच्यावर मी विश्वास ठेवत नाही. कारण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही गेलोय. तो अभ्यासक्रम कसा असतो, पुस्तकं कशी असतात, कसं शिकवलं जातं, परीक्षा कशी कंडक्ट केली जाते. म्हणजे तिथे कुठेतरी काळा वेळ आहे. शिक्षकांनी पोरांना प्रमोट केलं आहे. आता आमच्या जो पुरावा नाही, आम्ही आरोप नाही करू शकत. पण आम्ही एक काम करू शकतो की आमची जी कोणी मुलं 4थीला बसतील स्कॉलरशिपला, त्यांना पैकीच्या पैकी मार्क स्वतःच्या बळावर कशा मिळवता येतील बघू शकतो. तुमच्यापैकी प्रत्येकाला माझी विनंती आहे, तुम्ही MPSC UPSCचं करिअर करा, अगर नका करू, पण निदान 7वी स्कॉलरशिपच्या परीक्षेत तुम्ही 100 पैकी 100 मार्क मिळवू शकता, पैकीच्या पैकी मिळवू शकता. एवढा आजमावून पहा. तुम्ही जरी आता ग्रॅज्युएशनच्या उंबरठ्यावर आहात, जरी उद्या ग्रॅज्युएट झालेले असाल, तरी एक तरी 7वी स्कॉलरशिपच्या पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळवत आहेत हा अनुभव घ्या आणि मग पुढे बोला. 7वी स्कॉलरशिप म्हणजे काय फार कठीण नसते. खरा चॅलेंज आहे 8वी ते 10वी या दरम्यानचा नॅशनल टॅलेंट सर्च या कार्यक्रमाची माहिती करून घ्या. आता तुम्हाला परीक्षेला बसू देणार नाही आहे. मध्ये 3 वर्ष महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने हा प्रयत्न केला होता की 10वीच्या ऐवजी 8वीच्या मुलांना NTSची परीक्षा द्यायला लावत होते. गेल्या वर्षीपासून पुन्हा बदल केलाय. 8वी 9वी 10वीचाच अभ्यासक्रम. त्यांना बाहेरचं काही नाही, त्यांना काय 11वी 12वी शिकायचं नाही आहे, पण ते मुळातनं शिकायचं. करिअर तिथे सुरू होतं मुळातनं विचार करणं. तुम्ही स्वतःला विचार करा, तुम्हाला तुमचं नाव माहिती आहे, तुमच्या वडिलांचं नाव माहिती आहे, तुमच्या पणजोबाचं पूर्ण नाव माहिती आहे का? ठीक आहे, आता हो सांगा, मी विचारत नाही आहे, पण घरी जाऊन खात्री करा. अनेकांना आपल्या पणजोबाचं पूर्ण नाव माहीत नसतं. ठीक आहे, आणखीन असाच बारीक प्रश्न विचारतो. दिवा बंद केला तरी चला, हा पायाची गरज पडली की पुन्हा सांगेन. असाच बारीक प्रश्न विचारतो. तुम्हाला तुमची जन्मतारीख माहिती आहे? माहीत असलीच पाहिजे. माहीत नसेल तर इथे उभारायची लायकी नाही आपली मग, बरोबर ना? नाही, दुर्दैवाने काहींची अशी स्थिती असते की लिहिताना काहीतरी वेगळंच लिहितात आणि मग पडायची पाळी येते. सध्या आधार फॉर्म भरताना रोज ते क्लार्क कपाळावर हात मारतात, है ना? का होतं असं? ठीक आहे, मी एवढ्याकरता हा प्रश्न विचारला. मला उत्तर सांगू नका. 1 मिनिटाची वेळ गमावू नका. जिथे कुठं लिहायचं आहे, हातावर लिहायचं आहे, कागदावर लिहायचं आहे, समोरच्या व्यक्तीच्या पाठीवर लिहायचं आहे, तुमची मर्जी. हा म्हणजे मुद्दाम समोरच्याची मस्करी करा असं नाही म्हणत आहे, पण यू कॅन एन्जॉय द ब्युटी ऑफ द क्वेश्चन. आधी लिहायची तयारी करा, मग प्रश्न विचारतो. कारण 1 मिनिटाची वेळ महत्वाची आहे. काय आजच्या तारखेला तुमचं नेमकं वय अमुक इतके वर्ष इतके दिवस आहे, महिने नको आहेत. युअर एक्झॅक्ट एज ॲज ऑन टुडे इन टर्म्स ऑफ द इयर्स अँड डेज. नो टॉकिंग. तुमचं आजच्या तारखेला नेमकं वय अमुक इतके वर्ष इतके दिवस आहे हे मला नका सांगू. तुमचं तुम्ही लिहा, मला काय खरं खोटं माहिती. तुम्ही काही सांगा, 19 वर्ष 363 दिवस, मी कोण चॅलेंज करणार आहे? Don't tell me to what extent it is right or wrong, that you know it. How many people do qualify to have at least immediate answer to such question? To what extent you are right or wrong, I don't know. हरकत नाही, तुम्ही हात वर केला, तुमची तत्परता मान्य आहे. आता तुम्ही बरोबर आहे का चूक आहे मला माहित नाही ना. बर, मग आता वेळ 40 सेकंदाचा, कारण एक प्रॅक्टिस झालाय. हाच प्रश्न वेगळ्या कारणाकरता देतो. आता लाईट लावा. कुठे गेलं डेस्क? एक उत्तर आलं पाहिजे 40 सेकंदात. सांगू नका, एकमेकांना दाखवा, मला वेळ नाही तपासायला. सगळ्यांचं एक उत्तर आलं पाहिजे, तर तुम्ही एकमेकांना दाखवून तपासाल. चूक बरोबर मला नाही सांगायचं. प्रश्न किती फालतू आहे? पहिल्या टायमात उत्तर येतं का? 40 सेकंदात बिनचूक उत्तर आलं का? हरकत नाही, तुम्ही एकमेकांना तपासा, एकमेकांना सांगून तपासा. चूक बरोबर मी नाही सांगणार. मला सांगून उपयोगच नाही.
काय? ओके ओके, टू कट शॉर्ट, प्रश्नांना महत्व नाहीये, त्या प्रश्नाकडे बघतानाचा आपला अप्रोच किती मॅच्युअर्ड आहे. आपण सेन्सिबली वाचतो का, सेन्सिबली बोलतो का, सेन्सिबली समारोप करतो का, या सेन्सिबिलिटीला फार महत्व आहे. आज जग जाहिरातीचं आहे. अनेक माध्यमाच्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जाहिराती म्हणा, टीव्ही सिरियल म्हणा, सिनेमा म्हणा, यातनं एक्सपोजर फार आलंय. आणि या एक्सपोजरच्या बरोबर काय आलं, हळूहळू वाहवत जाणं आलंय. त्यामुळे स्वतःवर मर्यादा कुठे राखावी हे समजणं जरा अवघड आहे. हा पण एक चॅलेंज आहे. आपल्याला असं का वाटू नये की आपण वर्तमानपत्रातनं इतके अग्रलेख वाचतो, वाचकांची पत्रहार वाचतो, काही जणांची टीका वाचतो, काही जणांची मुलाखत वाचतो, यातला एक तरी भाग मी स्वतः सादर करू शकेन असं का वाटू नये. तुम्ही काय लगेच पत्रकार व्हा असं नाही म्हणत, लगेच संपादक होणार असं नाहीये, पण नियमितपणे आपण एक तरी शब्दकोड तयार केलाय का? इतरांनी केलेली शब्दकोडी सोडवली, एक तरी शब्दकोड तयार करून पाहिलं का नाही का? हे पण एक करिअर आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही एक चांगला शब्दकोड आणा, रोज तुम्हाला किमान 50 रुपयापासून 250 रुपयापर्यंत कमाई होऊ शकते. मी अशा एजन्सीची नाव पत्ते देऊ शकतो. आधी तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, त्या दर्जाचं आहे का बघितल्याशिवाय कसं सांगणार पैसे कसे द्यायचे? हे पण एक करिअर आहे. मला असं नाही म्हणायचं की MPSC UPSCला पर्याय आहे, पण करिअर म्हणत असताना आधी आपल्याला काय हवंय, आपल्या गरजा काय आहेत, त्या आपल्या मुलाकडे बघितलं का? काय प्रत्येक घटना करिअर होऊ शकते, पण प्रत्येक घटनेमधून एक्सलन्स आपलं प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला कोणी ओळखणार नाहीये. जेवढी जेवढी संशोधक मंडळी होऊन गेली, त्या सगळ्या संशोधक मंडळींना या प्रचंड रेझिस्टन्सला, संघर्षाला तोंड द्यावं लागलंय. खूप लोकांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलंय. त्यांनी हार नाही मानली म्हणून ते पुढे गेले. माधव गाडगिळांचं चरित्र वाचा, ज्यांना आज वॉटरमॅन म्हणून ओळखतात. रघुनाथ माशेलकर यांचं चरित्र वाचा. जेवढे जेवढे असे सिद्धास्थ मंडळी आहेत, स्वतः डॉक्टर अब्दुल कलाम यांचं चरित्र वाचा. त्यांच्यावर खूप लोकांनी लिहिलंय. त्यांना काय संघर्ष करावा लागला नाही, पण त्याला डगमगले नाहीत ते. त्याचं नाव परसिव्हरन्स. चिकाटीने गेले पुढे. इतकंच काय, त्यांनी कधी असं म्हटलं नाही की माझ्यामुळे काम झालं. ज्या ज्या वेळेला अणुस्फोटाच्या मागे असो, DRDOची इतर काही वेगवेगळे संशोधन असो, या सगळ्याची टीमच्या मागे स्वतः डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते. पण त्यांनी कधीही स्वतःकडे श्रेय घेतलं नाही. त्यांनी कायम आपल्या टीमच्या, आपल्या इमिजिएट बॉस, हाताखालची जी माणसं होती त्यांना प्रमोट केलं. आणि ज्या ज्या वेळेला त्यांना सत्कार द्यायचा प्रश्न आला, त्या प्रत्येक वेळेला त्यांचा पहिला आणि शेवटला शब्द असायचा, या सर्वांच्या सहकार्यामुळे मी काम करू शकलो, माझं एकट्याचं यश नाही. हा मोठेपणा आपोआप नाही येत, श्रमामुळे येतो. आपली श्रम करायची तयारी असेल, चिकाटीने पुढे जायची तयारी असेल, तर प्रत्येक घटना करिअर होऊ शकते. झाड उत्तम तोडता येणं, कापता येणं. आम्हाला शिकवून सुद्धा लोक शिकत नाही, मिळत नाही हो. शेतामध्ये विशिष्ट झाडांची विशिष्ट पद्धतीने कापणी करावी लागते. तर ज्याला झाड तोडतात त्याच्या अक्कल हुशारीने चालवतो. त्याला आपण किती काही सांगितले की मला ही फांदी वाढलेली हवी आहे, तर तो त्या पद्धतीने करायला गॅरंटी नाही आहे. मग आता ह्याचं करिअर कुठे घडवायचं, अशी कुठे माणसं द्यायची? केरळमध्ये एक विद्यापीठ आहे. नारळाच्या झाडावर कसं चढायचं, मणाच्या झाडाच्या झाडावर कसं चढायचं, विद्यापीठ आहे. विद्यापीठ लेवलवर कोर्सेस चालतात. आणि तिथल्या प्रिन्सिपॉल कोण आहे? ज्याला लिहिता वाचता येत नव्हतं त्याने ती युनिव्हर्सिटी जन्माला घातली, पण तो त्यात एक्सपर्ट होता. कोणत्याही क्षणी माकड काय चढेल त्याच्यापेक्षा वेगाने हा माणूस चढायचा. काय दोरखंड नको, काय त्याला बांधायला पंचा नको. आणि त्याने आपल्या हाताखाली माणसं तयार केली आणि त्यांना सांगितलं युनिव्हर्सिटी लेवलचं शिक्षण मी देतो. मी गंमत नाही करत आहे, गंभीरपणे सांगतोय, सत्य घटना आहे. किती लोकांना त्या माणसाचं नाव माहिती आहे, किती लोकांना असं वाटतं की हे सुद्धा करिअर होऊ शकतं? करिअर कुठे नाही होत. साध्या घरी शाळा कधी कापून पाहिला का हाताने? शाळा सोलून पाहिलं किती कष्ट पडतात? नारळाच्या साध्या हे काढायच्या, शेंड्या काढायच्या म्हटल्या तरी अंगातनं घाम फुटतो है ना. करिअर कुठे नाहीये. तरी आपण MPSC UPSC बद्दल थोडक्यात आढावा घेऊ. ठीक आहे, आतापुरता दिवा घालवलं तरी चालेल, पुन्हा गरज पडेल तेव्हा सांगेन. आता काही महत्वाच्या गोष्टींची आठवण करून देतो.
तुम्ही आतापर्यंत जे जे काही शिकला आहात, 10वी 12वी वगैरे वगैरे परीक्षा दिली आहेत, काही पुस्तकं वाचली आहेत, आतापर्यंत अभ्यासक्रमाच्या टेक्स्टबुका व्यतिरिक्त तुम्ही किमान 2000 पेक्षा अधिक पुस्तकं वाचली असतील तर त्याची यादी करून ठेवा. 2000 वाचली नसतील तर किमान 2000 पुस्तकं वाचा. वर्तमानपत्र, मॅगझिन, टेक्स्टबुक या व्यतिरिक्त. मला आता नकोय उत्तर. करिअर घडवण्याच्या दृष्टीने काय काय आवश्यक आहे ती आठवण देतोय. ही तुमची ड्युटी आहे, कधी करायची तुमच्या मर्जीने. नाही केली काय हरकत नाही, मी काय विचारणार नाही, तुम्ही स्वतःला विचारणार आहात. तुमचं ग्रॅज्युएशनच्या उंबरठ्यावरचं 12वी प्लसचं एज्युकेशन हे तेव्हा कामी येईल जेव्हा तुम्ही ठामपणे मी काय शिकले किंवा शिकलो हे मला सांगता येतं अशी असेल. ते खऱ्या अर्थाने तुमच्या करिअर ओरिएंटेशन मधला एक चांगला टर्निंग पॉईंट असेल. ही एक प्रकारे स्वतःची परीक्षा आहे आणि हे आम्ही दरवर्षी प्रत्येक बॅचला प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो, 4थी 7वी पासून सांगतो की तुमचं अवांतर वाचन भरपूर असू द्या. सेन्सिबल वाचन महत्वाचं आहे. केवळ पुस्तकं वाचले आणि विसरून गेलो नाही चालत. त्यातला गाभा सांगता आला पाहिजे. तुम्ही एखाद्याचं चरित्र वाङ्मय वाचलं तर नेमकं त्याच्यापासून काय शिकणार, काय प्रत्येकाला एका वेगळ्या गोष्टी शिकायच्या वाटतील. मला जे मॉडेल वाटेल ते तुम्हाला वाटलंच पाहिजे असं नाहीये, पण व्हॉट एव्हर वे यू फील दिस इज अट्रॅक्टिव्ह, दिस इज सेन्सिबल, ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. लिखाणाची सवय पाहिजे. रोज किमान 15 मिनिटं लिखाण झालंच पाहिजे. लोकमान्य टिळकांनी सुमारे 125 वर्षापूर्वी जे सांगितलं होतं ते मुद्दाम सांगतो, ते प्रत्येकाला लागू आहे. प्रत्येकाला. तुमच्या आईवडिलांना लागू आहे, उद्या होऊ घातलेल्या तुमच्या मुलामुलींनाही लागू आहे, तुम्हाला तर लागू 100% लागू आहे, मला पण लागू आहे. जो उपदेश लोकमान्य टिळकांनी सुमारे 125 वर्षापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून केला तो आजही प्रत्येक व्यक्तीला उपदेश लागू आहे. तुम्ही तुमचं जेवण कमावलं आहे का, हा त्यांचा प्रश्न होता. लोकमान्य टिळकांनी सर्वांना उद्देशून, प्रामुख्याने विद्यार्थ्यांना उद्देशून हा प्रश्न केला होता, तुम्ही तुमचं जेवण कमावलं आहे का. पैसे नका कमवू. विद्यार्थी देशामध्ये विद्या हाच तुमचा अर्थ आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ज्ञान कमवत नाही, तंत्र कौशल्य कमवत नाही, तुम्ही काय कमावलं का. मग तुम्ही पुस्तकं वाचले आणि विसरून गेले, परीक्षा दिली आणि विसरून गेले. अनेकदा आम्हाला अगदी 99% असा प्रतिसाद मिळतो कुठल्याही प्रश्नाला, सर आम्हाला माहीत नव्हतं, सर आम्हाला माहीत नव्हतं, सर आम्हाला आठवत नव्हतं. हे कधीतरी आम्ही 8वी 10वीत शिकलो होतो, आता नाही सांगता येणार. असं का व्हावं. कधीतरी 8वी 10वीत शिकलो होतो आणि आता नाही सांगता येणार, असं का व्हावं. तुम्हाला काय आता 10वीच्या परीक्षेला असं म्हणत नाहीये. ग्रहण का होतात. प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण का होत नाही, प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण का होत नाही, अशासारखे प्रश्न आपण याच्या आधी सोडवलेत ना. मग अशासारखे नवीन प्रश्न तुम्हाला सुचले आहेत का. रुटीन प्रश्न 100ला घासून पिसून झालेली ती प्लेट नका वाजवू. तुम्हाला नवीन प्रश्न सुचले आहेत का, त्याचं नवीन पद्धतीची, ज्याला आपण न्यू डायमेन्शन्स म्हणतो, त्या पद्धतीने तुम्ही वेगळी उत्तरं शोधली आहेत का. एखाद्या प्रश्नाला 50 लोकांकडनं 50 वेगळी उत्तरं असतील, त्यातल्या बेस्ट निवडता आलाय का, टॉप 5 निवडता आली आहेत का. वेगवेगळ्या काळामध्ये त्या टॉप 5चं रँकिंग बदलेल, पण तो प्रयत्न केला आहे का. करिअरचा टर्निंग पॉईंट हा आहे. म्हणून ज्या वेळेला तुमचं अभ्यासक्रम, आपले टेक्स्टबुक, वर्तमानपत्र, मॅगझिन व्यतिरिक्त अवांतर वाचन किमान 2000 पुस्तकांचं होईल, त्यावेळेला तुम्ही MPSC UPSCच्या एलिजिबल आहे तसं समजा. याचा अर्थ तोपर्यंत एलिजिबल नाही असं नाही. एलिजिबिलिटी या क्षणी पण आहे. सुरू करा. सेन्सिबल वाचन, एक्सटेन्सिव्ह वाचन. एक्सटेन्सिव्ह म्हणजे कसं, एकाच विषयावर रोज वर्तमानपत्रात 30 बातमी असते, पुन्हा पुन्हा वाचायची गरज नाही आहे. पण त्या बातमीमध्ये प्रत्येक वर्तमानपत्राच्या संपादकाचा किंवा ते जे कोणी मालक असतात, पब्लिशर, त्यांचा काय व्हेस्टेड इंटरेस्ट असतो. वेगळेपणा काय आहे, तो फक्त वेगळेपणा लक्षात आला पाहिजे. घटना तीच असते. एकेकाळी रशियामध्ये हा जोक, अमेरिकेने हा जोक फार प्रसिद्ध केला होता रशियन राजवटीबद्दल. कम्युनिस्ट राजवट होती. रशियाचा माणूस अमेरिकेमध्ये गेला आणि तो म्हणायला लागला, अरे हे काय तुम्ही इतकं पेट्रोल वाया घालवता, एक एक माणूस एक एक गाडी घेऊन वेगळा चालला. तर मग अमेरिकन माणूस म्हणाला, मग आम्ही आहोत तेवढे श्रीमंत, आमची ऐपत आहे एवढे पैसे खर्च करायची, त्यामुळे तुमच्या देशात नाही का परमिट. नाही नाही म्हणे, आमच्या देशात जर 4 जणांची गाडी असेल
तर ती दरवेळेला चौघांनी वरूनच नेली पाहिजे, नाही तर हा पेट्रोलचा अपव्यय आहे. मग काही दिवसांनी तो अमेरिकन दोस्त रशियामध्ये गेला तर भेटायला, तेव्हा त्याला ते कंपल्सरी दिसायला लागलं की प्रत्येक जण लिफ्ट मागत होता. गाडीत जागा आहे ना, मला पुढच्या चौकापर्यंत जाऊ दे, आणि ते कंपल्सरी होतं. पण तरी सुद्धा त्यांनी हिंमत केली आणि रशियन मित्राच्या बरोबर कार रेसिंग परमिशन मागून घेतली, त्याचे पैसे भरले. घटना तीच होती, रशियन आणि अमेरिकन मित्रांची रेसिंग कॉम्पिटिशन. अमेरिकेत छापून आलं, अमेरिका नेहमीच पहिली असते, आपला माणूस पहिला, याच्यात नवल काय. तीच बातमी रशियामध्ये छापून आलं, आपला माणूस दुसरा आला. घटना तीच आहे, बघण्याचा दृष्टिकोन कसं आहे. आता दोघंच जण जर रेसमध्ये होते, रशियन वृत्तपत्र छापून आलं, रशियन माणूस दुसरा आला, पण पहिला माणूस अमेरिकन आला हे नाही छापलं त्यांनी. घटना तीच असते, बघायचं कसं. तसं अभ्यासक्रमात सुद्धा पुष्कळदा काही त्रुटी राहिल्या असतील, परीक्षा पद्धतीमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील. आपल्या समाजामध्ये सुद्धा अनेक लोकांमध्ये काही विकृती आहेत, अजूनही डिग्र्या विकत मिळतात असं म्हणतात, PhD सुद्धा नक्कल केली जाते असं म्हणतात. ज्याकरता आपल्या राजन वेळुकर सरांना व्हाईस चान्सलर नेमल्यानंतर सुद्धा वर्षभर त्या चौकशी समितीला तोंड द्यावं लागलं. समजा आपल्या समाजामध्ये असं काय काय चुकीचे प्रघात आहेत, आपण त्याचं बळी व्हायचं का? आपण त्याचं भांडवल करायचं का? आपण चांगल्या गोष्टीकडे का नाही बघायचं? सगळ्या ठिकाणी असं व्हायला मिळतं. कॉम्पिटेटिव्ह परीक्षांमध्ये बसताना अनेकांचे अप्रोच असे असतात, काही गैरसमजापोटी असतात, अज्ञानपोटी असतात, किंबहुना विचारच न केल्यामुळे असतात. पैसे देऊन काम होतं, आतून कोणाची लग्गा लावला जातो, ज्याला नेपोटिझम म्हणतात. म्हणजे काय, अभ्यास करायला नको? खरोखर असं सत्य असतं तर मी एवढ्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षा दिल्याच नसत्या ना इतक्या लोकांनी. तसं का होतं, त्याच्यामागे एक हे कारण असू शकतं की जसं आता मी सांगितलं, प्रोबेशन ऑफिसरच्या स्टेट बँकेने 1500 जागांची जाहिरात काढली आहे. समजा भारतभरातनं 15 लाख लोक या परीक्षेला बसतील, तर 15 लाख लोकांपैकी 1500 लोकच निवडले जातील. उरलेली जी कोणी मंडळी आहेत त्यांना म्हणायला मोकळी काय, नाही नाही ओळखीच्या लोकांची भरती झाली. गैरसमज असे वाढतात अज्ञानापोटी. कारण 1500 लोकांची नियुक्ती झाली, उरलेल्या लोकांना घरी बसवलं, याचा अर्थ ते सगळेचे सगळे नालायक आहेत का? दोज हू कुड नॉट स्टँड इन द टॉप ऑर्डर ऑफ मेरिट, they can try again, they can appear for another alternate choices, नाही का? मग ज्या लोकांना नाही नाही आम्ही पण मेहनत केली, आतापर्यंत आम्ही 4 वेळा बसलो, आता गेल्या वर्षीची गोष्ट आहे, आता त्या मुलीचं लग्न ठरलंय, ती कॉम्प्युटरमधली इंजिनियर 40,000 रुपयाची नोकरी सोडली. कारण काय, तिथल्या टायमिंग ऑड आहेत, मग तब्येत खराब व्हायला लागली, रात्री उशिरा यायला होतं, मग घरचे लोक रागवतात. ठीक आहे, प्रश्न 40,000 का 80,000 नाही, आजकाल IT सेक्टरला 40,000 म्हणजे मामूली गोष्ट आहे. आणि तिने काय ठरवलं, सर म्हणे मला बँकेमध्येच नोकरी करायची. अगं म्हटलं तू इंजिनियर झाली आहेस तर इंजिनिअरिंग रिलेटेड जॉब पकड ना. लागोपाठ 4 परीक्षांमध्ये क्लरिकल लेवलला पास झाली नाही. शेवटी गेल्या वर्षी तिला मी दम दिला सप्टेंबरमध्ये की आता तू बँकेची एकही परीक्षा द्यायची नाही, तू त्याच्या लायक नाही आहेस, तू त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहे, तू फक्त बँकेची टेक्निकल, त्या सुमाराला आली होती जाहिरात की टेक्निकली क्वालिफाईड, म्हणजे बँकांना सुद्धा सॉफ्टवेअर वेगवेगळी लागतात, प्रत्येक बँकेचं सॉफ्टवेअर वेगळं असतं, त्यातलं कॉम्प्युटरचं नॉलेज ज्यांना आहे अशा लोकांचीच फक्त होती. चांगल्या 150 पोस्ट होत्या. त्या परीक्षेला बसले आणि पहिल्या जमात पास झाली. ती PO लेवलची परीक्षा होती, असिस्टंट मॅनेजर लेवलची परीक्षा. म्हणजे असंही होतं की इंजिनियर असलेली मंडळी क्लरिकलला नापास होतात आणि POला पास होतात. गेल्या वर्षभरात आमच्या हाताखालनं गेलेल्या वेगळ्या याच्यामधले 43 अंध मंडळी अशी होती की जी सगळीच्या सगळी PO लेवलला पास झाली. त्यातले काही जन्मांध होते, काही 12वी नंतर ॲक्सिडेंटने अंध झालेले होते. म्हणजे 12वी पर्यंत त्यांची व्हिजन चांगली होती आणि नंतर काय अपघातामुळे दृष्टी गेली तर ते ट्रेनिंग, त्यांची ऑडिओ बुक वगैरे वगैरे लागलं. ते जास्त हार्ड जॉब असतो. लहानपणापासून आंधळे असणाऱ्यांना एक सेन्सिबिलिटी वेगळी येते आणि उशिरा आंधळे झालेल्यांना ते ट्रेनिंग ॲक्वायर करायला, ते स्किल ॲक्वायर करायला फार कष्ट पडतात. पण सगळीच्या सगळी 43 मंडळी PO लेवलला बँकेच्या परीक्षेत पास झाली. याच्यात आमच्याकडे काय मोठेपणा नाही, आम्ही जे इतरांना शिकवतो तेच त्यांना शिकवलं. फक्त आम्ही काय युक्ती केली की तुमच्यासारखी जी अंडर ग्रॅज्युएट मंडळी आहेत त्यांना सांगितलं, अरे आज ना उद्या तुला बँकेच्या परीक्षेला बसायचं आहे ना, आज एक काम कर, या आंधळ्या लोकांना मदत कर, त्यांचा रायटर हो, त्यांच्याबरोबर 8 दिवस बैस, त्याचा अर्धा पेपर तुला सोडवायचा आहे. काय
तुझ्यामुळे त्याला नोकरी मिळणार आहे आणि त्याच्यामुळे तुझं अर्ध ट्रेनिंग होणार आहे. तर ज्या ज्या लोकांना असे आम्ही तयार करून दिलेले, जबरदस्ती इंजेक्शन देऊन बसवलेले मिळाले, त्या सगळ्यांचे फायदे झाले. कारण आता त्या मुलांना वेगळं शिकायची गरज नाही. त्यांना म्हटलं तुम्हाला फी न भरता ट्रेनिंग मिळालं, हां इतक्यावर तुम्ही केव्हाही या, काय अडचणी या ते विचारा, सांगू. दुनियाभरची पब्लिकेशन आहे. थोडक्यात MPSC UPSC करता जायचं म्हणजे काय, एक सांगितलं, प्रचंड वाचन करा, सतत वाचन करा, लिखाण करा. किमान 15 मिनिटं डायरी तरी लिहा, पत्र तरी लिहा, वर्तमानपत्राच्या संपादकाला एखादं पत्र लिहा, काल्पनिक माझ्या नावाने पत्र लिहा, नका पाठवू, पोस्टाचे खर्च वाचेल, पण लिहा. तुमच्या लिखाणामध्ये सातत्य असणं. एकच विषय 50 पद्धतीने लिहिता आला पाहिजे. आता गेल्या या 16 डिसेंबरला दिल्लीतल्या गँगरेप बद्दल बोललं गेलं. अरे रोज अनेक ठिकाणी बलात्कार होत आहेत. बलात्काराचे किती प्रकार आहेत? फक्त स्त्री आणि पुरुषांमध्ये जबरी संभोग म्हणजे बलात्कार नव्हे. अरे न्यायालयीन व्यवस्थेमध्ये सुप्रीम कोर्टाच्या रिटायर्ड चीफ जस्टिसने सांगितलेलं आहे की न्यायालयीन व्यवस्थेमध्ये सुद्धा बलात्कार आहेत. वरच्या व्यक्तीने आपल्या शक्तीचा जबरदस्ती दुसऱ्यावरती गैरवापर करणं, याचं नाव बलात्कार. कोणी सांगितलं बलात्कार म्हणजे जबरी संभोग? फक्त सेक्सी रिलेटेड आहेत का सगळे ऑफेन्सेस? ऑफेन्स इथे आहेत, जे काही आहे ते इथे आहे, चांगलं किंवा वाईट. जेव्हा सुप्रीम कोर्टाचे निवृत्त प्रमुख न्यायाधीश स्वतः असे शब्द बोलतात, तेव्हा काय बोलायचं? ही वस्तुस्थिती आहे की नाही? नाकाराल का? सध्या आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये ज्ञानसुधा मिश्रा म्हणून एक चीफ जस्टिस आहेत, एकमेव लेडी. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या जस्टिस या पदाची फॉर्मॅलिटी करत असताना काही ॲसेट लायबिलिटी, संपत्ती प्रकरण द्यायचं होतं. त्यामध्ये एक वाक्य असं लिहिलं होतं ज्याच्यावरनं संसदेत गदारोळ झाला. त्यावरनं त्या बाईंना शेवटी माफी मागावी लागली. त्यामध्ये लायबिलिटी कॉलममध्ये त्या बाईंनी लिहिलं होतं, एक अविवाहित मुलगी. मी कोणावर टीका करत नाही, माझा अधिकार नाही आहे. ज्ञानसुधा मिश्रा या सुप्रीम कोर्टातल्या एक जस्टिस पैकी आहेत. शी इज ऑलमोस्ट नेक्स्ट टू प्रेसिडेंट, नेक्स्ट टू चीफ जस्टिस. त्यांनी काय वक्तव्य करावं किंवा काय लिखाण करावं याच्यावर माझं काही वैयक्तिक मत नाही, पण त्यांनी लिहिलं होतं, त्याच्यावरनं गदारोळ झाला तर त्यांना माफी मागावी लागली. आजही आपल्या समाजामध्ये मुलगी ही लायबिलिटी मानली जाते का? याचा कधी विचार केला? समजा आपल्या आजूबाजूला एखादी अशी दुर्घटना घडते ज्याला आपण अन्याय म्हणतो, अत्याचार म्हणतो, दुर्लक्ष म्हणतो, त्याच्यावर आपण आपली मतं लिहून ठेवली आहेत का? नाही लिहायचं? आपण एवढे नपुंसक आहोत, छंड आहोत, मूर्ख आहोत की आपल्याला वाटतं आणि आपण लिहून ठेवत नाही? हा स्वतःशी व्यभिचार आहे. व्यभिचार याचा सरळ अर्थ असा, आचार आणि विचार याच्यामध्ये ज्या व्यतिरेक येतो, मनात विचार आलाय आणि आचरण त्याच्या विरुद्ध आहे, याचं नाव व्यभिचार आहे. पुन्हा तेच सांगतो, इट इज नॉट रिलेटेड टू सेक्स, इट इज रिलेटेड टू टोटल बिहेवियर. मग एखादा विचार आपल्याला पटला, आवडला, तर तो आपण आपल्या पद्धतीने का लिहू नये, का मांडू नये? ते मांडत नाही म्हणून आपण करिअरला मागे असतो. करिअर मधला हा महत्वाचा टर्निंग पॉईंट आहे. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर ती का आवडली, कशी आवडली, यासारखी आपण काय करू शकू, हे लिहायला बोलायला का बंदी घातली आहे कोणी? ते लिहून ठेवलेलं फाडू नका. ज्या कोणत्या वेळेला तुम्ही कोणत्यातरी एक सक्सेसची पायरी, एक स्टेप ओलांडाल, त्यावेळेला तुम्हाला ती आठवण येईल की अरे हां, इथून कुठून तरी मला 0 पॉईंट, माझं व्हिटॅमिन इथून मिळालं होतं. नंतर काय करायचं ते करा. जे आपल्याला समजलं असं वाटलं ते कोणाला तरी शिकवलं पाहिजे. त्याशिवाय तुम्ही जे मनात विचार आणता ते योग्य आहे का अयोग्य आहे हे कसं कळणार? हे असेसमेंट आहे. हे सतत असेसमेंट चालत राहिलं पाहिजे. याशिवाय ज्या ज्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षा आहेत त्याचं वर्तमानपत्रामध्ये, विशेषतः एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये सगळ्या जाहिराती येत असतात. त्यातली जाहिरात नियमित वेळ वाचा. अजूनही 12वीच्या आधाराने अनेक जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कॉम्पिटिटिव्ह परीक्षा, स्टाफ सिलेक्शन बोर्डाच्या दरवर्षी 2दा परीक्षा होतात. त्या सगळ्यामध्ये ऑलमोस्ट कॉमन, सगळ्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षांचं जे सिलेबस आहे ते ऑलमोस्ट कॉमन आहे. जनरल नॉलेज, गणित, इंग्लिश, रिझनिंग आणि आजकाल कॉम्प्युटर. या 5ही विषयांमध्ये काय फार मोठं बुद्धिमत्ता लागते असं नाही आहे. तुमचं 10वीचे मार्क किती काय का पर्सेंट असे ना, 12वीला तुम्ही किती नंबरनी पास झाले असं ना, या एका सिलेबसची तुम्ही जर नीट चौकट लक्षात घेतली तर तुमच्या 10वी-12वीच्या पर्सेंटेजशी काही संबंध न ठेवता तुम्ही पहिल्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये या कॉम्पिटिटिव्ह परीक्षा नक्की पास होऊ शकता. गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने MPSCच्या परीक्षांचं स्टँडर्ड वाढवलंय, UPSCच्या सारखं केलंय.
पूर्वी UPSCच्या परीक्षांमध्ये मेंटल एबिलिटी हा जो 7वी आणि 4थीच्या स्कॉलरशिपला असतो किंवा ज्याला रिझनिंग या नावाने इतर परीक्षांमध्ये विषय दिला जातो, तो विषय पूर्वी UPSCला नव्हता. आता मुद्दाम 75 मार्कांचा UPSCला तो विषय टाकलाय. म्हणजे UPSCची माणसं प्रचंड बुद्धिमान असतात, प्रचंड मेहनत करून खूप खूप ज्याला व्हर्सटाईल अशी त्यांची पर्सनॅलिटी बनवतात असं म्हणतात, त्यांना सुद्धा हो हो आठव ज्यांना व्हर्सटाईल पर्सनॅलिटी म्हणतात त्याही लोकांना रिझनिंगची मुद्दाम परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे आपल्याला आत्तापासून याच्याशी रिलेटेड जी कोणती मॅगझिन मिळत असतील, पर्टिक्युलरली ज्याला पझल्स म्हणतात, रिडल्स, कोडी टाकणारी, त्यामध्ये आपण लवकरात लवकर माहीर व्हा. आणि इतक्या उपर कधी गरज वाटली तर तुम्ही या कॉलेजच्या पत्त्यावर पत्र पाठवलं तरी मला मिळेल. मी जरी इथे नेहमी नसलो तरी हर्षवर्धनी मॅडम किंवा भगत सर वगैरे वगैरे सगळी माणसं ही ओळखतात. तुमच्या कोणत्याही पृच्छा असतील तर त्याकरता आम्ही तुम्हाला केव्हाही मदत करायला तयार आहोत, ॲट नो कॉस्ट. आम्हाला पैशाकरता भगवंताने आम्हाला सगळं दिलंय. पण मगाशी जो एक थोडा धागा सांगितला माझ्या मुलाच्या निमित्ताने, तो तेवढा एक पूर्ण करतो, कारण पर्सनल गोष्ट आहे, त्याच्यात जास्त लांबण लावायचं नाही. माझ्या मुलांनी 11वीत असताना सिंगापूर युनिव्हर्सिटीमध्ये जे अनुभव घेतले त्यानिमित्ताने त्याची फ्रेंडशिप तेव्हापासून इंटरनॅशनल लेवलची झाली. आणि ती वेगवेगळ्या देशातली मुलं अजूनही आमच्याकडे संपर्क ठेवून आहेत. दोघंजणं मुद्दाम फिलिपिन मुलं होती, फिलिपिन्समधली. ती मुद्दाम मुंबईत पत्ता शोधत शोधत आली. तेव्हा मुलगा बंगलोरला होता, मी पुण्याला होतो. पण फोन आला, त्यानुसार आम्ही त्यांना भेटलो. त्या मुलांना इतका प्रचंड आनंद झाला. आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी ती मुलं अजूनही त्यांची कम्युनिटी मेंटेन करून आहेत. याला म्हणतात फ्रेंडशिप. तेव्हा आपण इथे आलो आहोत, इथली फ्रेंडशिप ही आयुष्यभर टिकवता आली तर उत्तम. किमान पक्षी ज्ञानाशी फ्रेंडशिप ही टिकवलीच पाहिजे. त्याकरता वाचन वाढवा, चिंतन मनन वाढवा, लिखाण नियमितपणे करा, स्वतःचं असेसमेंट करा. आत्तापासून प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह परीक्षांचं जे कोणतं सिलेबस म्हणा, मॅगझिन म्हणा, टेक्स्टबुक मिळेल ते वाचायला लागा. अडचण आली आम्हाला विचारा. मी आता इथे पब्लिसिटीसाठी नाही आहे, त्यामुळे माझा पर्सनल नंबर तुम्हाला आवश्यक असेल तर हर्षवर्धनी मॅडम देतील, कारण तो कॉलेजच्या ऑथेंटिक याच्यातला भाग त्यांच्यामार्फत होईल. तुम्ही शांतपणे आपली सगळी अस्वस्थता बाजूला ठेवून NSSचं ब्रीद राखलंय, आपल्या कॉलेजचं, आपल्या कुटुंबाच्या संस्कारांचं ब्रीद राखलंय, त्याबद्दल मला आनंद वाटतोय. पुन्हा कधी जर जोडीने भेटू, वेळेची मर्यादा आहेच. ऑल द बेस्ट. प्रत्येकाकडे नोटबुक आहे, पेन आहे. तर मी नेहमी माझ्या सेशनला बोर्ड वापरतो, पण आता मी या ठिकाणी बोर्ड वापरणार नाही, कारण तो बोर्ड नसेल इथे. खूप चांगल्या प्रकारे प्रगती करायची आहे मला. कुठल्या तरी एका आज 2013 आहे, 2023ला मला कुठेतरी एका वेगळ्या लेवलला बघायचं आहे. कदाचित मी एका मोठी प्रशासकीय अधिकारी होऊ शकेन किंवा होऊ शकतो, एखाद्या मोठ्या पदावरती काम करेन, एखाद्या चांगल्या एखादी मोठी चांगली सेवा मी देऊ शकेन. तर हे बघण्यासाठी मी फक्त त्रिकोणाचा वापर केलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण सांगू शकतो जीवनाविषयी, तर मी ह्या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी वापर करत नाही आहे. मी फक्त तुम्हाला ह्या त्रिकोणाविषयी सांगतो. आता त्रिकोणाला 3 बाजू आहेत, 1, 2 आणि 3. आता या 3 बाजूपैकी आपण चर्चा करूया. ह्या त्रिकोणाला 3 बाजू आहेत. खालचा पाया महत्त्वाचा असतो. जसं आपण बघतो आपल्या जीवनामध्ये पायाभरणी महत्त्वाची असते. कुठलीही इमारत बांधा, कुठलेही घर बांधा, पाया महत्त्वाचा असतो, बरोबर. तर ह्या सेशनची सुरुवात करत असताना मी हा जो त्रिकोण काढलेला आहे, या त्रिकोणाला जी पहिली बाजू आहे, तर तुम्ही काय म्हणाल की तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रगती करायची आहे, तुम्हाला खूप मोठं झालेलं तुम्हाला बघायचं आहे, आणि हे करताना हे तुमचं जीवन म्हणजे एक त्रिकोण आहे, बरोबर. ह्या त्रिकोणाची पहिली बाजू तुमच्या दृष्टीने काय असेल? तुम्ही काही उत्तर द्या, आणि जे उत्तर योग्य असेल, सर्वांना पटत असेल, ते मी बोर्डवरती लिहीन. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल, तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर प्रकारे घडवायचं असेल, तर तुम्हाला सगळ्यात पहिलं काय वाटतं? गोल. ओके. टार्गेट, स्ट्रगल, आयडिया, नॉलेज, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स. ओके, खूप चांगल्या गोष्टी या ठिकाणी बोललेल्या आहेत. मी
ओके, तुम्ही सर्वांनी चांगली उत्तरे दिलेली आहेत, परंतु या सगळ्या चांगल्या उत्तरेला मी या ठिकाणी ज्ञान ह्या शब्दामध्ये लिहितो. ओके, नॉलेज. कारण नॉलेज फार महत्त्वाचं असतं. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणार आहात, आपण कुठल्याही फील्डमध्ये असू, आपण कुठलंही काम करा, पण त्याच्यामध्ये साठी नॉलेज असलं पाहिजे. कारण पूर्ण नॉलेज आपल्याला परिपूर्ण बनवतं, अर्धवट नॉलेज आपल्याला वेगळ्या वाटेवरती, चुकीच्या वाटेवरती घेऊन जातं. त्यामुळे नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे ज्ञान म्हणजे परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. ज्या विषयामध्ये तुम्ही पारंगत होणार आहात त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. आजकाल बरेचसे कॉलेजचे विद्यार्थी इथून तिथून नोट्स घेऊन कट कॉपी पेस्ट करून अभ्यास करतात आणि मग आम्हा सर्वांना दिसते की जेव्हा ते प्रोफेशनल लाईफमध्ये उतरतात, जेव्हा ते नोकरीसाठी उतरतात, तेव्हा इंटरव्ह्यूला बसलेल्या 10 फक्त एकच दोघं सिलेक्ट होतात. कारण जे ज्ञान आहे ते त्यांनी परिपूर्ण ज्ञान असं घेतलेलं नाही आहे. या ठिकाणी तुम्ही 250 विद्यार्थी एकत्र बसलेले आहात आणि बऱ्याच सगळ्या लोकांना एकाच प्रकारचं ज्ञान दिलं जातं, परंतु ह्याच्यातली किती टक्के लोक ज्ञान पूर्णपणे घेतील ह्याची एक शाश्वती नाही आहे, याची एक 100% गॅरंटी नाही आहे. बरोबर. परंतु जेव्हा आपण एखादं ज्ञान घेत असतो ते ज्ञान परिपूर्ण असं ज्ञान घेतलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी, असं बरेचसे लोक सांगतील अरे काही कामधंदा नव्हता म्हणून त्यांनी देशसेवेला लागले आणि भारताला आझादी मिळवून दिली. परंतु ते कोण होते? लॉयर होते, बॅरिस्टर होते. त्यांनी कायद्याचा अभ्यास केलेला होता. भारतात नाही तर भारताबाहेर जाऊन त्यांनी कायद्याचा अभ्यास केलेला होता. ज्ञानाने ते परिपूर्ण होते, संपूर्ण ज्ञान होतं. कारण वेगवेगळे आंदोलनं करताना वेगवेगळ्या अशा घटना घडल्या, परंतु त्यांनी ते प्रत्येक वेळेला योग्य प्रकारे आणि योग्य तेही योग्य असा निर्णय घेतलेला होता. म्हणजे कोणताही काम करा, भले ते देशसेवेचं असेल, समाजकार्याचं असेल, किंवा प्रोफेशनल डॉक्टर असतील किंवा वकील असतील, कोणतेही काम असेल तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही पारंगत असले पाहिजेत. त्या गोष्टीचं ज्ञान अर्धवट असेल तर त्याविषयी तुम्ही जास्त बोलू शकत नाहीत. बरोबर. तर ज्ञान हा सगळ्यात मोठा, सगळ्यात पहिला इंडिकेटर आहे. जर तुम्हाला ह्या त्रिकोणाचा पाया भरायचा आहे आणि आपण ज्ञान ह्या गोष्टीपासून सुरुवात केलेली आहे आणि हा जो पाया आहे हा पाया आपल्याला मजबूत करायचा आहे. बरोबर. आपल्या जीवनाचा पाया, हा आपल्या लाईफचा जो पाया आहे तो आपल्याला काय करायचा आहे? मजबूत करायचा आहे, स्ट्रॉंग बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी पहिली जी बाजू आहे ती आपण चर्चा केलेली आहे, आपण तुम्ही सर्वांनी ज्ञान असं सांगितलेलं आहे. तर त्यानंतर दुसरी बाजू काय असू शकते? मेहनत. मेहनत हे सांगतात मेहनत. मला अजून योग्य उत्तराची अपेक्षा आहे. विल पॉवर, कॉन्फिडन्स, स्मार्ट वर्क, ॲटिट्यूड, लिसनिंग स्किल, ॲप्लिकेशन. ओके. काही इथे मला तरी वाटतं तुम्ही कम्प्युटर स्टडीचे, कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी पण आहेत, IT चे विद्यार्थी दिसतात, कारण ते सगळे ॲप्लिकेशन आणि सॉफ्टवेअरविषयी बोलतात. ओके. परंतु सर्वात महत्त्वाचं आता या ठिकाणी आपण मुंबईचे बरेचसे विद्यार्थी आहेत. मी मुंबईच्या विद्यार्थ्यांना हा नेहमी प्रश्न विचारतो. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या मुंबईमध्ये, पूर्ण मुंबईमध्ये जर आकडा बघितला तर वडापाव किती लोक बनवत असतील? किती साधारणतः? एक नंबर सांगू शकता का? मला पर्सेंटेज नको, मला सांगा. 1000, 2000, 1 लाख की त्याच्यापेक्षा जास्त लोकांना अजून कोणाला वाटतं जास्त असतील? म्हणजे आपण साधारणतः आपण असा विचार करू 1 लाखापेक्षा जास्त. अच्छा, माझा प्रश्न संपलेला आहे. आता मी बोलतो, मी तुम्हाला वेळ दिला, आता मी बोलतो. तर बरेचसे, आता तुम्ही सांगाल 1 लाखापेक्षा जास्त लोक वडापाव विकत असतील. बरोबर. आणि वडापाव विक्रेत्यांची संख्या भरपूर आहे. परंतु जे दादरचं कुठे चांगला वडापाव मिळतो? तुम्ही महाराष्ट्र टाइम्समध्ये एक मिनिट, महाराष्ट्र टाइम्समध्ये वाचलं असेल किंवा इतर पेपर जे वेगवेगळे करतात, दादरला श्रीकृष्ण वडा किंवा ठाण्याचा कुंजविहार वडा, हे वडापाव बरेचशी गर्दी असते. आणि हे जर वडापाव बघितले तर भरपूर महाग आहेत. तर मी इथे खाण्यापिण्याची चर्चा करत नाही, हे मी उदाहरण याच्यासाठी दिलेलं आहे कारण त्यांच्याकडे काय असतं? क्वालिटी. प्रत्येक जण क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो, परंतु सगळ्यांकडे कला नसते, सगळ्यांकडे स्किल नसतात. मी हे उदाहरण का देतो? कारण बघा, एकाच मेडिकल कॉलेजमधून समजा 1995ची बॅच असेल आणि 60 विद्यार्थी डॉक्टर म्हणून बाहेर पडतात. आणि सगळे चांगले डॉक्टर होतात का? सगळ्यात चांगले इंजिनियर होतात का एका इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिकलेले? कारण सगळे ज्ञान घेतात.
इथे लक्ष द्या, मी महत्वाचं बोलतोय. सगळे ज्ञान घेतात, पण सगळे ज्ञान घेतलेलं ज्ञान कशा प्रकारे वापरायचं हे प्रत्येकाकडे कला नसते. ही वापरण्याची कला ज्याच्याकडे असते तो आयुष्यामध्ये पुढे जातो. आणि ह्याच गोष्टीत आम्ही इथे वारंवार उल्लेख करतो की आपण NSS अवॉर्डचं जरी बघितलं तरी भारतामध्ये पूर्ण महाराष्ट्राची NSSची स्ट्रेंथ आहे 3,23,000 विद्यार्थी, पण त्याच्यातले फक्त महाराष्ट्रातून एकच विद्यार्थी सिलेक्ट होतो ॲज अ बेस्ट NSS व्हॉलंटियर म्हणून, किंवा नॅशनल लेवलला फक्त 16 विद्यार्थ्यांना हा अवॉर्ड दिला जातो. कारण काय ना, प्रत्येक जण NSSची स्कीम इम्प्लिमेंट करतात, प्रत्येक जण NSSची ऍक्टिव्हिटीज म्हणून जातात, पण काहीतरी वेगळं करून दाखवण्याची कला ज्याच्यामध्ये असते तो पुढे जातो. या ठिकाणी इथे बसलेल्या सर्वांना माझं हे आव्हान आहे की तुमच्या प्रत्येकाकडे ज्ञान आहे. इथे 5 दिवसामध्ये बसून तुम्ही फक्त ज्ञान घेणार आहात, तुम्ही माहिती घेणार आहात, पण तो ज्ञान कसं वापरायचं, घेतलेलं ज्ञान कसं इम्प्लिमेंट करायचं हे ज्यांच्याकडे नसेल तो पुढे जात नाही. कारण त्यासाठी आपल्या स्वतःमधली जी कला आहे, प्रत्येक व्यक्ती हा युनिक असतो. प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळी कला असते. कोणाकडे चित्रकला आहे, कोणाकडे हस्तकला आहे, कोणी अभ्यासामध्ये, कोणी वक्तृत्वामध्ये वेगवेगळी कला प्रत्येकाकडे असतं. बरोबर, ती आपण आपली स्वतःमध्ये काय कला आहे, माझी स्वतःची कॅपॅसिटी काय आहे ती ओळखता आली पाहिजे. ती जो ओळखेल तो आयुष्यामध्ये पुढे जाईल. या ठिकाणी मी ही मुद्दाम गोष्ट सांगतो, तुम्ही गोष्ट वाचली असेल. एका विचारवंतांनी एका पुस्तकामध्ये ही मांडलेली गोष्ट आहे. ती गोष्ट अशी आहे की आपण सर्वांनी शाळेमध्ये असताना लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली असेल. लाकूड तोड्याची गोष्ट आता सर्वांनी ऐकली आहे. तर त्याच्या पुढची स्टोरी माझ्याकडे आहे, मी ती वाचलेली आहे, तर मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो. या ठिकाणी लाकूड तोड्या माहिती आहे, त्याच्या 3 कुऱ्हाड पाण्यामध्ये गेला आणि त्याला 3 कुऱ्हाड मिळाल्या. त्याच्यातली पहिली सोन्याची होती, चांदीची होती आणि लोखंडाची होती. आता त्यानंतर पुढे काय झालं, तर तो कुऱ्हाड घेऊन घरी आला. तो लाकूड तोडायचा होता, तो कुऱ्हाड घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर त्याने विचार काय केला, अरे बाबा माझ्याकडे सोन्याची कुऱ्हाड आहे आणि आता तर माझी सोन्याची कुऱ्हाड समजा विकली तर पुढचे 4-5 वर्ष तरी मला काही टेन्शन नाही. एक 5-6 किलो वजनाची ही सोन्याची कुऱ्हाड आहे. तर त्यांनी तसंच केलं. आराम करण्याच्या हिशोबाने त्यांनी ती कुऱ्हाड विकली, सोन्याची कुऱ्हाड विकली. पैसे आले, 4-5 वर्ष मस्त आरामामध्ये त्यांनी काढले. पैसे संपले, कारण पैसे ही संपणारी गोष्ट आहे. बरोबर, ते पैसे संपले. मग त्यांनी काय केलं, चांदीची विकली. चांदीची विकून पैसे आले, थोडेफार पैसे आले, त्याच्यामधून एक 5-6 दिवस त्यांनी काढले आणि मग शेवटी राहिली कोणती, लोखंडाची कुऱ्हाड राहिली. आणि तिथं तो विकू शकत नव्हता, कारण त्यांनी विकले तर एक वेळ तर जेवण पण येणार नाही. तर त्यांनी काय केलं, आता त्याला पर्याय नव्हता, तर त्यांनी काय केलं, ती कुऱ्हाडीला धार लावला आणि ती धार लावल्यानंतर ती कुऱ्हाड घेऊन काम शोधण्यासाठी निघाले. काम शोधण्यासाठी निघाले. एका मालकाकडे गेले. या मालकाने त्यांनी सांगितलं की ओके, माझी 100 एकर अशी जागा आहे आणि या जागेमध्ये बरेचशी मी झाडं लावलेली आहेत, परंतु त्याच्यातली जी सुकी झाडे आहेत ती सुकी झाडे कापायची आणि एक झाड कापलं की मी तुला 10 रुपये देणार. अशा हिशोबाने तू जेवढी झाडं जास्त कापशील तेवढे तुला पैसे मिळणार. त्यांनी सुरुवात केली आणि मग दिवसाला 4-5 अशी झाडं कापायचा, 40-50 रुपये त्याला पगार मिळायचा. असं त्यांनी 1-2 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. एक दिवस काय झालं, त्याच्या मालकाला जास्त झाडाची गरज लागली, जास्त झाडांची गरज लागली, लाकडांची गरज लागली. तर त्यांनी दुसऱ्या एका माणसाला कामाला लावलं. दुसऱ्या एका माणसाला त्यांनी कामाला लावलं आणि काय झालं की त्यांनी ऑब्झर्व केलं, त्या पहिल्या माणसाने ऑब्झर्व केलं, अरे बापरे, मी गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी काम करतोय, मी गेले 5 वर्ष तरी ब्रेक घेतला असता, त्याच्या अगोदर मी देखील हेच काम करायचो आणि आता हा काल परवा माझ्यासोबत एक आलेला आहे आणि तो दिवसाला 10-12 झाडं कापतो आणि 100-120 रुपये पगार घेतो आणि मी गेले 2 वर्ष झाली काम करतो, त्याच्या अगोदर देखील मी काम करत होतो आणि आता फक्त मी 40-50 रुपयेच घेतो पगार. त्याला तो प्रश्न पडला आणि मग त्यांनी काय केलं, जेवायला एकत्र बसले असताना त्यांनी त्याला तो विचारला प्रश्न, अरे बाबा रे, मी या ठिकाणी एवढ्या वर्ष काम करतो, माझ्याकडे अनुभव आहे, माझ्याकडे स्किल आहे, माझ्याकडे ज्ञान आहे आणि मी एवढंच काय घेतो. आता आपण या ठिकाणी ज्ञान आणि कलेविषयी चर्चा केलेली आहे. काही लोकांना वाटतं माझ्याकडे ज्ञान आहे, कला आहे, तसं त्या लाकूड तोड्याकडे होतं. पहिल्या लाकूड तोड्याकडे त्यांनी ते सांगितलं. तर त्या दुसऱ्या माणसाने त्याला उत्तर दिलं. काय उत्तर असेल तुम्हाला काय वाटतं? तो काहीतरी कुऱ्हाडीला धार करत असेल, तुम्हाला काय वाटतं? तो कंटिन्यू करत होता. तुम्हाला काय वाटतं आणखीन? हार्डवर्क करत होता. आता हार्डवर्क मध्ये काय, लाकूड तोडण्यामध्ये काय असं हार्डवर्क करत, त्याच्याकडे टेक्निक होती. आता तो जंगलामध्ये कुठले टेक्निक वापरत होता काय माहिती, पण कुऱ्हाडीला धार होती. बरं, त्यांनी हेच उत्तर दिलं. त्यांनी काय सांगितलं असेल, बाबा रे, तू जेव्हा कुऱ्हाड घरून धार लावून घेऊन येतो
तेव्हा पहिलंच झाड तो अर्ध्या तासामध्ये कापतो. मी देखील घरून कुऱ्हाड घेऊन येतो, पण मी येताना कुऱ्हाडी सोबत कुऱ्हाडीला धार लावायचा जो दगड असतो तो देखील घेऊन येतो. तर मी काय करतो, पहिलं झाड अर्ध्या तासात कापतो, तू पण पहिलं झाड अर्ध्या तासात कापतो, पण त्यानंतर मी 10 मिनिटं आराम करतो, माझ्या कुऱ्हाडीला देखील आराम मिळतो आणि त्या दरम्यान मी कुऱ्हाडीला धार देखील लावतो आणि दुसरं झाड देखील अर्ध्या तासात कापतो. ह्याच्यामध्ये वेगळी अशी स्किल लागत नाहीये, ह्याच्यामध्ये वेगळी अशी स्किल लागत नाहीये. तर आपण जी कन्सिस्टन्सी जी बोलतो ती असली पाहिजे. आपण सर्वजण ज्ञान घेतो, आपण सर्वजण ग्रॅज्युएट होतो, त्यानंतर काहीच करत नाहीत. आपण इथे 5 दिवसाचं ट्रेनिंग घेतो, त्यानंतर काहीच करत नाहीत. बरीचशी पुस्तकं उपलब्ध आहेत, बरीचशी माहिती उपलब्ध आहेत, बऱ्याचशा ठिकाणी तज्ञांचे असे विचार मार्गदर्शन शिबिर असतात, त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे, त्या ठिकाणी अधिक माहिती मिळवली पाहिजे. तर नुसतं त्या दुसऱ्या लाकूड तोड्याने कसं केलं की तो प्रत्येक वेळेला धार लावत होता आणि त्याची कुऱ्हाड ताजी तवाने राहत होती आणि त्याच तेवढाच वेळ जो जेवढा पहिल्या झाडाला लागत होता तेवढाच लागत होता. तर हा दुसरा लाकूड पहिला लाकूड तोडा जो होता तो काय करायचा, धार लावायचा आणि त्याच धारीने पूर्ण दिवस तोडायचा. म्हणजे पहिलं झाड अर्ध्या तासात, दुसरं झाड 1 तासात, तिसरं 1.5 तासात. कुऱ्हाड पण थकणार आणि तो पण थकणार. नुसतं नॉलेज असून चालत नाही, नुसती कला असून चालत नाही, तर ती कशा प्रकारे वापरायची ही माहिती तुमच्याकडे असलं पाहिजे. तोच माणूस खऱ्या अर्थाने जिंकतो. बरोबर. तर या ठिकाणी आपण ज्ञान आणि कलाविषयी बोललेले आहेत. तर समजा तुम्हाला तुमचं आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जायचं असेल, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची वाटचाल करायची असेल, कारण हे वरती जाण्याची दिशा आहे. या ठिकाणी आपण अशा प्रकारे खाली पण जाऊ शकतो जर हे ज्ञान आणि कला आपण वापरली नाही तर. जर ही वापरली तर आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. तर त्यासाठी महत्त्वाचं असं काय असं तुम्हाला वाटतं की हे एक असा एक शब्द आहे जो महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. जिद्द, टॅलेंट, भांडवल, अरे बापरे, स्मार्ट वर्क, ओके ओके. तर बरेचसे शब्द सांगितलेले आहेत. आपण आपल्या मराठी भाषेमध्ये आपण नेहमी हा वाक्यप्रचार वापरत असतो. माणसाचा असा एक गुणधर्म आहे की त्याला औषध नाही आहे. काय आहे? स्वभाव, ॲटिट्यूड. हे ॲटिट्यूड जे आहे हे माणसाला कुठल्या तरी एका वेगळ्या लेवलला नेऊन ठेवते किंवा पटकन खाली फेकते, पटकन खाली आपटून घेते. तर तसं होतं. ॲटिट्यूड हा जो शब्द आहे तो खूप असा आपल्या प्रगतीमध्ये धोकादायक ठरू शकतो. या ठिकाणी मी एक गोष्ट सांगतो, ही सत्य घटना आहे. एक प्रसिद्ध फोटोग्राफर प्रसिद्ध याच्यासाठी की त्याने काढलेले जे फोटो आहेत ॲज अ फोटोग्राफर म्हणून ते फोटो युनिक फोटो असं बोलायचं. म्हणजे त्याने एखादा फोटो काढला की तशा प्रकारचा फोटो त्याच्या कॅमेऱ्यामधून पुन्हा दिसणे, पुन्हा येणे शक्य नाही. एकदा एक फोटो, तो फोटोग्राफर होता, इथं त्याने फोटो काढला की तो फोटो त्याच्या कॅमेऱ्यातून पुन्हा दिसणार नाही. म्हणून जेव्हा त्याचे फोटोचे एक्झिबिशन लागायचे तेव्हा जगभरातून लोक यायची आणि त्याचा एखादा फोटो लाखो करोडो रुपयांनी विकला जायचा. तसा हा प्रसिद्ध फोटोग्राफर, कारण त्याची सवय होती जे फोटो कोणी कधी बघितलेले नाहीयेत ते फोटो त्याच्या कॅमेऱ्यातून येणार, असा त्या प्रकारचा तो फोटोग्राफर होता. तर त्यांनी काय केलं, एक फोटोग्राफर म्हणून त्यांनी असा विचार केला की मला फोटो काढायचे आहे तर मी जंगलामध्ये जाईन. जंगलामध्ये त्यांनी एक मोठं तलाव होतं, तलावाच्या बाजूला एक मोठं झाड होतं. झाडावरती गेला, कॅमेरा आपला सेट केला आणि त्याला माहिती होतं दुपारची वेळ आहे, जंगलामध्ये प्राणी पाणी पिण्यासाठी येतात, एकमेकांबरोबर भांडण करतात आणि एकमेकांबरोबर खेळीमेळीने वागतात. तर तेव्हा त्यांना त्यांचे फोटो त्याला कॅप्चर करायचे होते. आणि जंगलामधले प्राणी एकदम हिंस्र असतात. तर त्यांनी सांगितलं की तिथपर्यंत मला रिस्क घ्यायची नाही आहे. तर त्यांनी त्या झाडावरती कॅमेरा सेट केला आणि झाडावरती कॅमेरा सेट करून तो फोटो काढायला सुरुवात केली त्यांनी. अचानक काय झालं की त्या जंगलामधले एका जंगली पक्षी घुबड त्यांनी त्याच्यावरती एवढा जोरात अटॅक केला की तो कॅमेरा सकट खाली पडला. त्याला त्यांच्या मित्रांनी नातेवाईकांनी नेलं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये बरेच महिने त्यांची ट्रीटमेंट चालली. हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट झाल्यानंतर डॉक्टरने एक दिवस सांगितलं की बाबा यू आर परफेक्टली ओके, परंतु एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या लाईफमधून आता निघून गेलेली आहे. तुम्ही आता पूर्णपणे बरे झालेले आहात, फक्त तुमचा एक डोळा कायमचा निघून गेलेला आहे. त्याला खूप वाईट वाटलं.
त्याच्या मित्रांना खूप वाईट वाटलं. त्याचे मित्र त्याला येऊन भेटून गेले, त्यांनी खूप सांत्वन केलं. त्याचे नातेवाईक, घरचे लोक जे त्यांचे हितचिंतक होते सगळे येऊन त्यांना भेटले, सगळे बोलले आणि त्यानंतर त्याला घरी आणण्यात आलं. घरी आणल्यानंतर एक दिवस त्याचे खास जवळचे मित्र त्याला भेटायला आले आणि त्या मित्रांना त्यांनी सांगितलं, बाबा रे, जे काही झालंय ते सगळ्यात चांगलं झालेलं आहे, माझं काहीच नुकसान झालेलं नाही आहे. त्याच्या मित्रांना वाटलं, अरे बाबा हा टेन्शनमध्ये आहे, हा जे एवढं मोठं त्याच्या आयुष्यातलं नुकसान झालेलं आहे त्यामुळे तो एका वेगळ्या विचारात आहे, नकारात्मक विचारात आहे, त्यामुळे असं बोलत असेल. त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फोटोग्राफर बोलला की नाही, जे काही झालेलं आहे ते चांगलं झालेलं आहे, माझ्या आयुष्यासाठी ते तरी नक्कीच चांगलं झालेलं आहे. तर त्यांनी असं म्हणताच त्यांना अजून वाईट वाटलं की हा एकदम फ्रस्ट्रेशन येऊन असं बोलत असेल, नैराश्यातून असं बोलत असेल. परंतु त्यानंतर त्यांनी सांगितलं, मित्र हो, जे काही झालेलं आहे ते चांगलं झालेलं आहे माझ्या आयुष्यात. का असं सांगितलं नाही, तर त्यांनी काय सांगितलं, मी एक फोटोग्राफर आहे आणि फोटो काढण्यासाठी फक्त मला एका डोळ्याची गरज असते आणि तो डोळा माझ्यासाठी आहे आणि एक डोळा माझ्यासाठी गरजेचा असतो, तो डोळा माझ्याकडे आहे. परंतु उलट चांगलं हे झालेलं आहे, एखादं चांगलं चित्र मला दिसलं किंवा एखादं चांगलं दृश्य मला दिसलं तर ते दृश्य टिपून घेण्यासाठी, तो फोटो काढण्यासाठी मला 1 सेकंदाचा वेळ माझा वाचलेला आहे, तर त्या 1 सेकंदाच्या वेळेतून मी अधिक चांगल्या प्रकारे फोटो काढू शकतो. अशा प्रकारचा ॲटिट्यूड असला पाहिजे. तर आपण या ठिकाणी स्वभाव ह्या विषयावरती बोलतो. आता या ठिकाणी स्वभाव 2 प्रकारचे असतात, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, एक निगेटिव्ह ॲटिट्यूड. हे जे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, कारण हे एक महत्त्वाचं सूत्र आपल्या लाईफमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे, जे घडणार आहे ते बऱ्यासाठी, जे घडलेलं आहे ते बऱ्यासाठी आणि जे घडतंय ते देखील बऱ्यासाठी. जे घडून गेलेलं आहे ते चांगल्यासाठीच घडून गेलेलं आहे, जे आता घडत आहे ते देखील चांगल्यासाठी आणि जे घडणार आहे भविष्यामध्ये ते देखील चांगल्यासाठीच. हे मंत्र जो आयुष्यामध्ये लागू करतो तो आयुष्यामध्ये पुढे जातो. तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच असे घटना घडतील, बरेच असे प्रसंग येतील, पण त्या प्रसंगाला जो सकारात्मक दृष्टिकोनातून घेऊन जाईल तो आयुष्यामध्ये पुढे जाईल. हे लाईफ आहे, हे लाईफ सर्कल आहे. मी ज्ञान ह्या विषयावरती बोललो. ज्ञान बऱ्याचशा लोकांना वाटतं की मी ज्ञान घेतलेलं आहे ते माझ्यासाठी मर्यादित आहे, भरपूर झालं, आता यापुढे मला शिकण्याची गरज नाही आहे. तर आपला मूर्खपणा आहे, कारण प्रत्येक विद्यार्थी, जन्माला आलेला प्रत्येक माणूस आयुष्यभर शिक्षक आणि विद्यार्थी या पेशीमध्ये असतो. आयुष्यभर शिक्षक आणि विद्यार्थी. तुम्ही दुसऱ्याकडून शिकलं पाहिजे आणि दुसऱ्यांना शिकवलं पाहिजे. तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते कसं वापरायचं ही तुमच्याकडे कला असली पाहिजे. फक्त ती कला असून चालत नाही, तर कलेचा योग्य प्रकारे वापर करता आला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा लाईफ सर्वांग सुंदर बनवायचा असेल तर तुम्हाला तुमचा स्वभाव जो आहे, तुमचा ॲटिट्यूड जे आहे ते पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून असलं पाहिजे. हे ज्या 3 गोष्टी ज्यांच्याकडे असतील तो माणूस, तो व्यक्ती आयुष्यामध्ये सतत पुढे जात असतो. कोणालाही घाबरत नसतो, कोणाच्याही टीकेला तो घाबरत नसतो, कोणाच्याही निंदेला कोणी किती टीका गेली, कोणी किती निगेटिव्ह बोलला तरी तो पुढे जात असतो. कारण त्या व्यक्तीने मनामध्ये ठरवलेलं असतं की हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे आणि ते मला गाठायचं आहे. बरोबर. या ठिकाणी आपण UPSC MPSCचं शिबिर अटेंड करत आहोत. ध्येय निश्चिती या ठिकाणी आपण बोलत आहोत. तर मी जास्त वेळ घेत नाहीये, मी अगदी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये माझं सेशन कंक्लूड करतोय. तुम्ही प्रत्येकाने तुमच्या जवळ असलेल्या पेपरवरती 3 गोष्टी लिहायच्या आहेत. 3 गोष्टी. जसं आपण रस्त्यावरती बघतो 3 प्रकारचे सिग्नल असतात, रेड, ग्रीन, रेड, येलो आणि ग्रीन. आणि प्रत्येक सिग्नलचा एक प्रत्येक अर्थ असतो. रेड सिग्नल सांगतं की थांबा, तुम्हाला कितीही इमर्जन्सी आहे, तुम्हाला कुठेही जायचं आहे, तुम्हाला कितीही महत्त्वाचा कॉल करायचा आहे, काही करायचं आहे, पण थांबा. येलो सांगतायत की आता हे येलो कलरचं सिग्नल आहे, पुढे जाऊन ते रेड होईल किंवा ग्रीन होईल. आणि ग्रीन कलरचं सिग्नल सांगतंय चालत राहा. बरोबर. तर हे तीन गोष्टी म्हणजे याला आपण 3 नावं देऊ. स्टॉप, पॉज अँड कंटिन्यू. स्टॉप म्हणजे रेड कलर, पॉज म्हणजे येलो कलर आणि कंटिन्यू म्हणजे ग्रीन कलर. तर हे 3 गोष्टी मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतोय. तुम्ही आता प्रत्येकाने वहीवरती लिहायचं आहे, मला माझ्या आयुष्यामध्ये
माझ्याकडे कोणत्या अशा चुकीच्या गोष्टी आहेत ज्या आतापर्यंत मी फॉलो करत आहे, आतापर्यंत मी फॉलो केलेल्या आहेत, त्या मला आज या ठिकाणी हे शिबिर संपेपर्यंत तरी मला त्या थांबवायच्या आहेत. कारण त्या गोष्टीसोबत मी समजा माझं जीवन पुढे निघून गेलो तर मी माझ्या आयुष्यात पुढे जाणार नाही. हे तुम्हाला प्रत्येकांना माहिती आहे, मला सांगण्याची गरज नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, कारण मी नाही तर प्रत्येकांना सांगितलं असतं सगळ्यांसमोर बोला, मला सगळ्यांसमोर तुम्हाला बोलून घ्यायचं नाही आहे. ते तुम्हाला माहिती आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, जिथे स्टॉप आहे स्टॉप तिथे त्यावरती लिहायचं आहे की मला माझ्या आयुष्यातल्या कोणत्या माझ्या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी मला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाऊ शकत नाहीत, त्या मला आजपासूनच थांबवायच्या आहेत. तुम्हाला तुमच्या गोष्टी आयुष्यामध्ये माझं हे ध्येय आहे, हे ध्येय गाठण्यासाठी मला त्या पद्धतीचं पाऊल उचललं पाहिजे. ते आता शक्य नाही, परंतु ते माझं ध्येय आहे. त्याला पॉज करा. कंटिन्यू मध्ये तुम्हाला हे गोष्टी लिहायच्या आहेत. मी खूप चांगली लिहिते, मी चांगली बोलते, मला वाचनाची आवड आहे, मला गायनाची आवड आहे, मला अशा प्रकारचे सेमिनार अटेंड करण्याची आवड आहे, बऱ्याचशा चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, मला अभ्यासाची आवड आहे. ओके, त्या गोष्टी तुम्ही कंटिन्यू करणार आहात का ते लिहा. तर कोणत्या गोष्टी तुम्ही थांबवणार आहात, कोणत्या गोष्टी तुम्ही पॉजमध्ये टाकणार आहात आणि कोणत्या गोष्टी तुम्ही कंटिन्यू करणार आहात, त्या गोष्टी तुम्ही 1 मिनिटाचा मी वेळ देतो त्याच्यामध्ये लिहा. आणि ही सेल्फ एक्सरसाइज आहे, कॉपी करण्याची गरज नाही आहे. कॉपी करण्याची गरज नाही आहे. जर तुमचे प्रॉब्लेम सेम असतील तर तुम्ही बाहेर जाऊन डिस्कस करा. परंतु मला इथे प्रश्न तुम्हाला प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल विचारायचा आहे. बरोबर? हा, तुम्ही ग्रुपनी एकत्र दोघं म्हणून कामाला नाही लागणार आहेत. बरोबर ना? तर ही तुमच्यासाठी मी दिलेलं आहे. कॉपी करू नका. जर लिहायचं नसेल तर नका लिहू. पण जे खरोखर लिहत आहेत त्यांना डिस्टर्ब करू नका. हॅलो. तर मी या ठिकाणी कोणालाही पुढे बोलून सांगणार नाही की तुम्ही काय लिहिलेलं आहे आणि आम्हा सर्वांना ऐकण्याची उत्सुकता लागलेली आहे असं मी कोणालाही सांगणार नाही. कारण हे जे आहे हे प्रत्येकांसाठी महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाने स्वतःच्या लाईफविषयी लिहिलेलं आहे. मला कोणाकडून ऐकून घ्यायचं नाही आहे. परंतु ही जी एक्सरसाइज आहे ह्याचा रिव्ह्यू तुम्ही प्रत्येक महिन्याला घेतला पाहिजे, प्रत्येक आठवड्याला घेतला पाहिजे. ओके. कारण मी कोणत्या गोष्टी थांबवायचे ठरवलेले आहे, खरोखर मी त्यामध्ये सक्सेस झालेली आहे का ते बघायचं आहे. मी कोणत्या गोष्टी मला चांगल्या गोष्टी मी खरोखर कंटिन्यू करत आहे का, कोणत्या गोष्टी मी ठरवलेलं आहे की मला 10 वर्षामध्ये इथपर्यंत पोहोचायचं आहे, त्याच्या काही पायऱ्या आहेत, त्या कुठल्या पायरीवरती मी आता आहे हे ओळखणं गरजेचं आहे. बरोबर? तर जेव्हा आपण लाईफ विषयी बोलतो, जेव्हा आपण पर्सनॅलिटी विषयी बोलतो, ही पर्सनॅलिटी कोणी बाहेरचा व्यक्ती येऊन डेव्हलप करणार नाही. तर ती तुमची पर्सनॅलिटी ही तुम्हाला डेव्हलप करायची आहे. तुमच्या पर्सनॅलिटीचा विकास तुम्हाला स्वतःला करायचा आहे. आणि हे स्वतः करण्यासाठी अशा प्रकारचं जे शिबिर आहे ते खूप महत्त्वाचं असतो. ह्या शिबिरामध्ये 5 दिवस येऊन फक्त वेळ घालवू नका, फक्त वेळ घालवू नका. तर या शिबिराचा खरोखर तुमच्या जीवनामध्ये उपयोग कसा करून घेता येईल, ही जी माहिती आहे ही कशा प्रकारे ठेवता येईल. नाहीतर आम्ही तुम्हाला सांगितलं असतं तुमच्या कॉलेजमध्ये जी एखाद्या विषयाची वही आहे 5 दिवस तुम्ही कॉलेजमध्ये वापरणार ना, ती घेऊन या आणि त्याच्यामध्ये लिहा. आम्ही तुम्हाला वेगळी वही दिलेली आहे. ही वही म्हणजे तुमच्या आयुष्याचा खजिना आहे आणि हा खजिना जो चांगल्या प्रकारे वापरेल तोच आयुष्यामध्ये पुढे जाईल. तुम्हा सर्वांना या 5 दिवसाच्या शिबिरासाठी शुभेच्छा. आणि मी जी काही थोडंसं बोललेलो आहे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. विशाल सरांना देखील धन्यवाद. ह्या पूर्ण कार्यक्रमाचे जे ऑर्गनायझर आहेत त्यांना देखील धन्यवाद. मला या ठिकाणी बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. माननीय महोदय, रॉयल सर, सर्वांच्या वतीने मी तुमचे अत्यंत आभारी आहे. तुम्ही दिलेल्या तुम्ही आयुष्यासाठी सांगितलेल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी जसं की ज्ञान, कला आणि स्वभाव यांचा पुरेपूर उपयोग आम्ही सर्व करू असे आश्वासन मी देऊ शकते ना. तर सर, महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्ही ज्ञान हे परिपूर्ण असायला पाहिजे आणि स्वभावाचा उपयोग हा नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग असावी आणि ज्ञान हे कलेने कसे वापरावं
ह्याबद्दल अत्यंत उत्तम असं मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याबद्दल आम्ही सर्व तुमचे अत्यंत कृतज्ञ आहोत. एवढं बोलून धन्यवाद सर. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि मान्यवरांचं सुद्धा विवा महाविद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला MPSC आणि UPSC या विविध परीक्षांच्या संदर्भात तसंच आपलं करिअर, आपलं ध्येय नेमकं कसं ठरवावं आणि ते गाठण्यासाठी नेमके प्रयत्न कसे करावेत याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी श्रीयुत सुबंधू वराडपांडे सर इथे आपल्याला लाभलेले आहेत. सर स्वतः MCOM, MAd आणि MA आहेत. गेली 44 वर्ष ते जुहूच्या महाविद्यालयामध्ये प्रोफेसर होते. तसंच 1982 सालापासून ते नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगमध्ये शिकवत आहेत. तसंच NTS, MTS आणि विविध स्पर्धात्मक परीक्षांची नेमकी पूर्वतयारी कशी करावी या बाबतीत सरांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि अशीच सुवर्ण संधी आज आपल्या सगळ्यांना सुद्धा लाभलेली आहे. सर, विवा महाविद्यालयातर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. मुळातून विचार करणं म्हणजे नेमकं काय या विषयावरती सर सुद्धा आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. आणि मी आपल्या विवा महाविद्यालयाच्या NSS युनिटचे कोऑर्डिनेटर विशाल सर यांना विनंती करते की आपण सुबंधू वराडपांडे सरांचं शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सरांनी आपलं सत्र सुरू करावं. मी सर्वांचं माझ्या वैयक्तिक कॅपॅसिटीत स्वागत करतो. आपण मुंबईचा रहिवासी नसून सुद्धा ठाणेकरांना मुंबईकरांचं अनेक लाभ आणि हानी सोसावी लागते. मुंबई लोकलचा प्रवास हा एक आपल्याला खूप काही शिकवून जातो. मी स्वागत एवढा करता करतो की इतका वेळ झाला तुमच्यापैकी कोणीही आपण अस्वस्थ आहोत हे दाखवत नाही आहेत. मला तुमचं कौतुक वाटतं. अनेकांना अस्वस्थता वाटणं स्वाभाविक आहे. प्लीज सर्वांना खरोखर पाणी ही आवश्यकता असू शकते. अस्वस्थता अनेक कारणाकरता मग आपण पाहिलं असेल की जेवणाच्या सुट्टीपूर्वी मी 1-2 मिनिटे इथं तोंड दाखवून किंवा तोंड पाहून गेलो. त्यावेळेला मी पहिली माझी प्रतिक्रिया हर्षवर्धिनी मॅडमला तीच बोलून ऐकवली की इतकी सगळी मंडळी चुप्प बसली आहेत. मला सफोकेट झालं. 2 मिनिटात इथे आल्यावर मला लक्षात आलं की ऑलमोस्ट ईच ऑफ यू पीपल मस्ट बी हॅव्हिंग सफोकेशन. बट आय मस्ट ॲप्रिशिएट की तुम्ही त्याच्याबद्दल कुठलाही नाराजीचा सूर तुमच्या चेहऱ्यावर त्याची आठी पण दिसू दिली नाही. कोणी त्याच्याबद्दल उद्गार काढले नाहीत. तुमच्या या समंजसपणाचा मी जास्त संयम ताणू इच्छित नाही. पण जे काही आपण काही मिनिटं 30-40 मिनिटं सोबत घालवणार आहोत त्यात तुम्हाला स्वतःला कुठेतरी असं वाटलं पाहिजे एक वेळ मी सुबंधू वराडपांडे लक्षात नाही राहिलं तर चालेल. असे अनेक सवाई सुबंधू वराडपांडे आयुष्यभर तुम्हाला भेटत राहतील. तुमच्यातला कोणीतरी असा लीडर झाला पाहिजे की ज्यांचा पुतळा होता कामा नये. मी या संदर्भात मी या विषयावर तर बोलणारच आहेत. मुद्दाम त्यांना सांगितलं की फळासुद्धा राहू द्या. कदाचित काही असे प्रश्न किंवा चित्र मलाही काढायची गरज पडेल. सुरुवातीला सचिन तेंडुलकरचा एक मुद्दाम उल्लेख करतो. त्याच्या आयुष्यातली महत्त्वाची घटना आहे. कदाचित ती तुम्हाला पण माहीत असेल. एकदा शाळकरी वयामध्ये तो सरांची परवानगी न घेता कोणती तरी रणजीची मॅच पाहायला गेला. त्या ठिकाणी नुकतेच निवृत्त होऊ इच्छिणारे झालेले ज्यांना व्हेटरन असं म्हणतात म्हणजे जसं अजित वाडेकर, सुनील गावस्कर वगैरे ही मंडळी ते त्या ठिकाणी त्यांचा कोणता तरी सत्कार होता. त्या सत्काराच्या निमित्ताने येणार होते आणि म्हणून सचिन तेंडुलकर गुरुजींची परवानगी न मागता त्याच्या रोजच्या सरावाला दांडी मारून ब्रॅबॉन स्टेडियमला गेला. स्वाभाविकपणे सरांनी विचारलं की आज सचिन का नाही.
परत आल्यानंतर सरांनी सचिन तेंडुलकरच्या डोक्यावर एक टपली मारली आणि विचारलं, तू तुझा सराव सोडून मला न विचारता परस्पर तिकडे का गेला? सचिन तेंडुलकरनी उत्तर दिलं की इतक्या मोठ्या मोठ्या लोकांचा सत्कार होता आहे, त्यांच्याशी काहीतरी बोलता यावं, त्यांच्याबरोबर शेखाण करता यावं, त्यांचं काहीतरी वक्तव्य ऐकायला मिळावं आणि जी मॅच पाहायला गेलो त्याच्या एखाद्याचं काही स्किल पाहायला मिळावं. त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की त्यावेळेला त्याच्या गुरुजींनी काय त्याला म्हटलं होतं? ती टपली मारली. सचिन तेंडुलकरनी अनेक मुलाखतीमध्ये सचिन तेंडुलकरच्या गुरुजींनी त्याला एकच वाक्य म्हटलं, अरे तू लोकांसाठी टाळ्या वाजवायला जातोस, तुझ्याकरता लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. या एका वाक्याने सचिन तेंडुलकरचं आयुष्य बदललं. आणि सचिन तेंडुलकरनी ज्या ज्या मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला त्या प्रत्येकात सांगितलं की त्या घटनेनंतर मी कधीही सरांची परवानगी घेतल्याशिवाय कुठेही इतर कार्यक्रम अटेंड सुद्धा करायला गेलो नाही. एका मोठ्या शायरने असं म्हटलं होतं, औरों के प्रमाण क्यों देते खुद प्रमाण बन जाओ. आपण NSS ब्रीद घेतो, आपण जी कोणती स्वप्न पाहतो, MPSC UPSC किंवा जी कोणती परीक्षा, त्यामध्ये आपण स्वतः एक मॉडेल बनू शकतो का, हा ध्यास असला पाहिजे. मला योगायोगाने माझ्या वयाच्या 19व्या वर्षी मास्तर होता आलं आणि दुसरा कुठलाही व्यवसाय किंवा नोकरी किंवा काही उद्योग करावासा वाटलाच नाही, करून पाहायला जमला नाही आणि अद्यापही फक्त मास्तरच आहे. आता त्याचं धन्यवाद अनेक पालक आणि विद्यार्थ्यांना पण आहे की त्याने मला सहन केलं गेली 45 वर्ष. तुम्हाला काही मिनिटं मी सहन करायला लावणार आहे. काही असे प्रश्न आहेत की जे तुम्हाला पडले पाहिजेत, पडले असतील त्याची एकपेक्षा अनेक उत्तरं शोधली पाहिजेत. साधा प्रश्न आहे, आपण कशा करता जगतो? व्हॉट इज एम ऑफ द लाईफ? प्रत्येकाचं वेगळं असेल. कोणी पैशा करता जगतं, कोणी प्रसिद्धी करतं, कोणी सत्य करतं, अनेक असू शकतात. एकाच वेळेला आलटून पालटून वेगवेगळी आपली शाळकरी वयामध्ये अनेकांना वाटतं कंडक्टर व्हावं, ड्रायव्हर व्हावं, पायलट व्हावं, डॉक्टर व्हावं, वकील व्हावं. प्रत्यक्षात ज्यावेळेला ते ट्रेनिंग द्यायची पाळी येते त्यावेळेला पुष्कळदा असं वाटतं नोकर व्हावं, याच्यापेक्षा दुसरं काय बरं. अनेक आपापल्या व्यवसायामध्ये 10-12 वर्ष झाल्यानंतर नाराज असतात. कोणाला सिनियरिटीप्रमाणे प्रमोशन मिळत नाही म्हणून, कोणाला आपल्या हाताखालची माणसं डोक्यावर साहेब झाले म्हणून, आणि मग फ्रस्ट्रेशन येतं. हे फ्रस्ट्रेशन कशामुळे येतं? आता सरांनी जे 3 शब्द वापरले ते आपल्या पर्सनॅलिटीचे जे मेजर फॅक्टर आहे त्यामध्ये आपण स्वतःला असेस केलं नसतं, मोजमाप केलं नसतं. जेव्हा आपण स्वतःचं मोजमाप करतो की आपण खरोखर त्याचे लायक आहोत का, तेव्हा हळूहळू आपली लायकी वाढते. आणि हे सातत्य ठेवणं, त्याकरता चिकाटीने परसिव्हरन्सनी राहणं, याकरता स्वतःला अंदाज आला पाहिजे की मी कोण आहे, मी काय करतो, कशा करता करतो, किती करायला पाहिजे. साधी गोष्ट आहे, आपण सगळे लिहू वाचू शकतो. आपण स्वतःला साक्षर, शिक्षित, सुशिक्षित वगैरे वगैरे म्हणतो. किती जणांना कल्पना आहे की आपण एका मिनिटात किती शब्द वाचू शकतो? ज्या कोणत्या भाषेत तुम्ही प्रवीण असाल, हिंदी, मराठी, गुजराती, इंग्रजी, जी कोणती भाषा तुम्हाला बऱ्यापैकी अवगत आहे असं वाटतं. नॉर्मली आपण आपल्या मातृभाषेमध्ये बऱ्यापैकी असतो. मानसशास्त्राच्या एज्युकेशनल टेक्नॉलॉजी या विशेष विभागाने जे अनेक रिसर्चेस केले आहेत, तो मुळातनं मानसशास्त्रातला अभ्यासाचा भाग आहे, पण त्याचं ॲप्लिकेशन शिक्षणामध्ये होतं आणि शिक्षणाबरोबर नवीन नवीन तंत्रविज्ञान विकास झाला आहे. त्यामुळे एज्युकेशनल टेक्नॉलॉजी ही पण एक ॲडिशनल ब्रांच आहे. त्याने असं सांगितलं आहे की सर्वसाधारण साक्षर माणसाला, म्हणजे वय वर्ष 18, शिक्षण कितीही झालं असू देत, किमान 4थी पास, ज्याला भाषेमध्ये बऱ्यापैकी गती आहे, त्यांची किमान वाचन क्षमता मिनिटाला 150 शब्द असावी. हा काय स्टँडर्ड नॉर्म नाही आहे, पण याच्या खाली असणं म्हणजे आपण खऱ्या अर्थाने वाचनात कुठेतरी मागे आहोत. आणि हे मोजत असताना 1 अक्षरी 2 अक्षरी शब्द मोजायचे नाहीत. मग रोज आपण 1 मिनिट स्वतःची अशी तपासणी करू शकतो की नाही, मोजमाप करू शकतो की नाही? तुमचा रेकॉर्ड तुमच्यापाशी ठेवा. हा काय पब्लिसिटीसाठी भाग नाही आहे. समजा ही गोष्ट कालपर्यंत माहीत नव्हती, मग निदान आज माहीत झाल्यानंतर आपण स्वतःचा एक पॅरामीटर ठरवू शकतो की नाही?
जे एक्सलंट असतात, ज्यांना बऱ्यापैकी भाषा प्रभुत्व आहे, ज्यांना बऱ्यापैकी ओरेटरी आहे, वक्तृत्व चांगलं कळलं आहे, अशी माणसं वेगाने वाचू शकतात. केवळ वेगाने बोलू शकतात म्हणून वाचू शकतात असं नाही आहे. बोलणं किंवा बोलण्याकरता विचार सुचणं हा पूर्ण एक स्वतंत्र भाग आहे. पण वेगाने वाचन करणाऱ्याचं चिंतन मनन वेगाने होतं असं एक मानसशास्त्र मानतं. कारण तुम्ही जेवढं जास्त वाचाल तेवढं जास्त चिंतन मननाला तुम्हाला खतपाणी मिळेल. आणि हे खाद्य तुम्ही स्वतः शोधायचं आहे. मला लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, अमुक तमुक हिंदू स्टेटमेंट आवडतो म्हणून मी त्या वर्तमानपत्राची तारीफ करीन. पण म्हणून काय बाकीची वर्तमानपत्र रद्दी आहेत का? ती काय तुम्हाला ज्ञान देत नाहीत का? कोणतेही वर्तमानपत्र वाचा, कुठली मॅगझिन वाचा, कुठली ज्याला आपण रॅपिड रिडिंग असं म्हणावं, अभ्यासाच्या टेक्स्टबुका व्यतिरिक्तची पुस्तकं वाचा, भरपूर वाचा. वाचाल तर वाचाल, नाहीतर मराल. हे नाहीतर मराल हे आपल्या मनातल्या मनात स्वतःला वॉर्निंग द्यायची. वाचाल तर वाचाल म्हणण्याच्या पाठीमागे हेतू तो आहे की आपण त्या निमित्ताने त्या विचारांशी किती सहमत आहोत, त्याच्यावर आपल्या काही प्रतिक्रिया लिहू शकतो का. नुसतं वाचन केलं की काय होत नाही. वाचनाच्या पाठोपाठ त्याचा फॉलोअप करायला पाहिजे, मनन चिंतन. नुसतं मनन चिंतन मॅनेजमेंटचे पदाधिकारी, विवा कॉलेजचे कोऑर्डिनेटर कुटी सर, कॅम्प कोऑर्डिनेटर विशाल सर, पुढील सूत्र मी विशाल सरांकडे देतोय. नमस्कार. आजच्या या आपल्या शिबिराच्या या दुसऱ्या सेशनमध्ये आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री संजीव लाटकर साहेब. हे सरांना नवशक्ती, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सकाळ, साम टी व्ही असा सुमारे 30 वर्षांचा मीडिया क्षेत्रातील अनुभव आहे. गेली 5 वर्ष सर कपॅसिटी ग्रोथच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. ग्रूम अँड ग्रो या संस्थेचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. या संस्थेचं मूळ उद्दिष्ट डिग्री ते नोकरी यातील फरक दूर करणं असं आहे. आणि त्या दृष्टीने सरांनी काही अभ्यासक्रमसुद्धा तयार केलेले आहेत. कम्युनिकेशन स्किल्स, इंटरव्ह्यू स्किल्स, स्पोकन इंग्लिश, टीम बिल्डिंग आणि लीडरशिप यासारख्या विविध विषयांवरती सरांनी अभ्यासक्रम तयार केलेत. सरांचा यशस्वी इंटरव्ह्यूसाठी नेमकं आपण काय करावं या संदर्भात एक पुस्तकही प्रकाशित झालंय. तर असे हे अत्यंत अनुभवी मार्गदर्शक आज आपल्याला लाभलेले आहेत. सर, विवा महाविद्यालयातर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. आणि मी आपल्या विवा महाविद्यालयाचे प्राचार्य भगत सर यांना विनंती करते की आपण मान्यवरांचं श्रीफळ आणि शाल देऊन स्वागत करावं. एक सत्र सुरू होण्यापूर्वी एक सूचना. ज्या मुलांना काही शंका प्रश्न विचारायचे असतील कृपया तुम्ही तुमच्याकडे पॅड दिलेले लिहून घ्या आणि व्हॉलंटियर्सकडे पास ऑन करा. सगळ्यात शेवटी ते प्रश्न वाचले जातील आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील. ठीक आहे, म्हणजे वेळ जाणार नाही आपला. आज आपल्याला मान्यवर म्हणून लाभलेले संजीव लाटकर सर यांचा प्रमुख विषय आहे विविध स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीची तयारी नेमकी कशी करावी असं. तर मी आता मान्यवरांना विनंती करते की आपण आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. काय
ताकद पाहिजे ना. नमस्कार. ग्रेट. माझी व्हिडिओ वगैरे बंद करा आता, म्हणजे कोणी लावू नका. दुसरा एक छोटीशी विनंती आहे, पुढचा 1 तास डावीकडे किंवा शेजारी किंवा मागे किंवा पुढे बसलेल्या मुलाशी बोलायचं नाही, कुठलीही कॉमेंट पास करायची नाही. 100% फोकस मी जे काय बोलतोय त्याकडेच ठेवायचा. त्याच्या व्यतिरिक्त काही नका विचार करू आत्ता या क्षणाला. तुम्हाला जे मार्क मिळतात परीक्षेमध्ये किंवा तुम्हाला जी UPSC आणि MPSCची यापुढे परीक्षा द्यायची आहे किंवा कुठलीही परीक्षा द्यायची आहे, त्याचा अभ्यास हा तेव्हाच चांगला होतो ज्यावेळेला तुमची एकाग्रता चांगली असते. तुम्हाला जर गणितामध्ये 100 पैकी 40 किंवा 50 किंवा 60 मार्क पडत असतील, समजा 60 पडत असतील, तर उरलेले 40 मार्क हे केवळ तुमची एकाग्रता वाईट आहे म्हणून जातात हे लक्षात ठेवा. अन्यथा सध्याच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये 100त 100 मार्क मिळवणं हे अजिबात अवघड नाही. 90% माणूस, सामान्य मुलगा सुद्धा मिळवू शकतो, याच्यावर विश्वास ठेवा. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तो बोलतोय. मी परत सांगतो, तू बोलतोस त्यावेळेला दुसऱ्याचं नुकसान करतोस. दोघांनाही बोलायची इच्छा असेल, दोघांनी बाहेर जा आणि आपल्या करिअरचं जे काय करायचं ते करा. मी पुन्हा सांगतो, करिअरमध्ये जर माती खायची असेल तर वर्गात मजा करा, मस्ती करा, धमाल करा. शिकवता